देखिला से माती खाता, देखिला से माती खाता, दाव्याने बांधे माता, जाळी घेऊन कांबळी काठी, गायेवेळी वेणू पाठी, मोठे भावार्थाचे बळ, मोठे भावार्थाचे बळ, देव झाला त्याचे बाळ, जाळी घेऊन कांबळी काठी, गायेवेळी वेणू पाठी, तुका म्हणे भक्तासाठी, तुका म्हणे भक्तासाठी, देव धावे पाठोपाठी, जाळी घेऊन कांबळी काठी, गायेवेळी वेणू पाठी, विठाला विठाला देखिलासी माती खाता, देखिलासी माती खाता, दावी आणि बांधी माता, जाळी घेऊन कांबळी काठी, गायेवेळी वेणू पाठी. मौजे मतेवाडी, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर या गावामध्ये हा 32 वर्षाचा 34 वर्षाचा हा कार्यक्रम सप्ताहाचा आलेला आहे. हरिभक्तीपरायण परमपूज्य गुरुवर्य वैकुंठवासी रामकृष्ण भाऊ भगवान रेडशीकर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि समस्त गावकरी मंडळ, भजनी मंडळ मतेवाडी यांच्या वतीने, यांच्या सहकार्यातून, यांच्या प्रेमातून, यांच्या आवडीतून 34वा अशा प्रकारचा हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. याच्या निमित्त आपले नृसिंह भगवान यांच्या या अवताराच्या मुहूर्तावर आपण या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलेलं आहे. पण नृसिंह जन्म जो आहे हा प्रल्हादासाठी साक्षात झालेला आहे. आता वारकरी सांगतात नृसिंह जयंती, वामन जयंती, महाशिवरात्र आणि रामनवमी आणि गोकुळाष्टमी हे उत्सव मेन आहे. हे मेन उत्सव सर्वांनी केले पाहिजे. 12 महिन्याच्या 24 एकादशी आणि हे 5, 24 आणि 5 29 उपास वारकरी संप्रदायामध्ये सर्वांनी केलेच पाहिजे. हा महत्त्वाचा मुद्दा. बाकी तुमचं दत्त जयंती, कुठं अन्य काय हनुमान जयंती, कुठं काय पौर्णिमा, आवस तुमच्या भाषेत, कुठं सणवार, कुठं रविवार, त्याला दुसरा आहे आयतवार, गुरुवार, त्याला आहे बिस्तरवार. म्हणजे इतर जे वार आहेत ते वार धरायचे नाहीत. फक्त वारापैकी फक्त सोमवार धरायचे. जोपर्यंत तुम्ही शास्त्र पाळीत नाहीत, शास्त्र पहिला मुद्दा आपल्याला वाचता येत नाही. मग मी काय म्हणतो, आपल्याला वाचता येत नाही, मग मी काय म्हणतो, सांगितलेल्या माणसानं तरी ऐकायचं काम करा ना. आपल्याला वाचायला वेळ नाही. जोपर्यंत तुम्ही शास्त्र आपल्या अंतःकरणात उतरवत नाही तोपर्यंत तुम्ही केलेला परमार्थ हा सफल होऊ शकत नाही. मग माझं म्हणणं आहे, आपण केलेले श्रम जर या ठिकाणी फुकट जात असतील, त्याचा काय उपयोग होत नसेल तर ते करण्याला तरी काय मजा, काही मजा नाही. बघू तुम्ही शेती केली, 35 एकर शेती केली, खर्च झाला 50,000 रुपये आणि तुमच्या पदरी 10 रुपये पडले नाहीत. कोण शेतकरी जाऊ द्या की गायरान होऊ द्या, त्याचं सर्व द्या असं एखादी शेतकरी म्हणतो का नाही? कोणताही मनुष्य फायद्याचा याचा विचार करतो, फायद्याशिवाय कोणी या ठिकाणी करू शकत नाही. तर माझं सांगणं काय आहे, हे 29 उपवास सर्वांनी धरले पाहिजे. तर ते 29 उपवासाचा असा नियम आहे, ज्याप्रमाणे आपण एकादशी करतो फराळ करून, तसेच हे 5 उपवास केले पाहिजे. तसं मी नृसिंह जयंतीपासून हा उत्सव सुरू झाला आहे, पण पहिला दिवस असल्यामुळं या दिवशी ह्यांनी काय खाल्लंय, खीर खाल्ली का चपात्या खाल्ल्या का काय खाल्लंय, ह्याची इंटिमेशन प्रत्येक महाराजाला दिले. आणि आता हे नवीन आहेत म्हणलं, आता नवीन तरी कसं म्हणावं, बरेच दिवस झाला हा कार्यक्रम नृसिंह. तर सर्वाला माझी विनंती, पहिल्या दिवशी नृसिंह जयंतीचा हा उपवास आपला सुरू होतोय नियमाप्रमाणे.
तर त्या दिवशी कोणीही अन्न खायचं, उपासाचे पदार्थ खायचे. मग भगर खावा, काय जे असेल ते फळं भगर दूध काय असेल ते, म्हणजे फराळ असतं थोडक्यात. शास्त्र सांगतंय फराळाच्या दिवशी म्हणजे उपवासाच्या दिवशी, एकादशीच्या दिवशी, ह्या जयंती दिवशी जर अन्न खाल्लं तर त्या जगतामध्ये जेवढी पाप आहेत, नीट आहे का, जगतामध्ये जेवढी पाप आहेत तेवढी पाप त्या अन्नावर येऊन बसत असते. नीट आहे का, जगतामध्ये जेवढी पाप आहेत तेवढी पाप त्या अन्नावर येऊन बसतात. अन्नावर जी बसल्यानंतर तुम्ही अन्न सेवन करता, चपाती असेल, भात असेल, भाजी असेल, नृसिंह जयंती किंवा मी आता उपवास सांगितलेत, त्या दिवशी जर तुम्ही अन्न जर खाल्लं, तुम्ही अन्न खाल्लं नाही, तुम्ही पापाचं भक्षण केलं. काय केलं? भक्षती म्हणजे खाणे. तुम्ही अन्न खाल्लं नाही, पापच खाल्लं. हां, मग विचार करा, पापच जर खाल्लं तर पापाची फलश्रुती काय आहे? दुःख आहे. आणि पुण्याची फलश्रुती काय आहे? सुख आहे. मग आपल्या हातानं आपल्या दुःख प्राप्त करून घ्यायचं का सुख प्राप्त करून घ्यायचं, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून निवेदन करीत असताना मी शास्त्राप्रमाणे शास्त्र मानणारा माणूस आहे. एकदा काय त्या नळीचा सप्ताह ठरवला. नळी आहे का, नळी खारड्यापासून. हां, मग त्याने सीताराम बाबाने तो सप्ताह सुरू करून दिलेला आहे. नीट आहे. गुढीपाडवा ते रामनवमी, गुढीपाडवा ते रामनवमी आमची सर्व गावकऱ्यांची आमची मिटिंग झाली. मग मी त्यांना म्हणलं, अगोदर नवमीला काय काला करता येत नाही, एक तर दशमीला आपण काला करू, रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी, किंवा रामनवमीच्या आदल्या दिवशी अष्टमीला काला करू, असं मी गावकऱ्याला बोललो. ते सर्व ठरलं आमचं. आणि नंतर पुन्हा ज्या टायमाला पुन्हा फायनल करायचं त्या टायमाला त्यांनी सांगितलं की नाही, म्हणले आमचा बाबांनी जे सप्ताह सुरू केलेला आहे काय गुढीपाडवा ते रामनवमी, आमचा रामनवमीलाच महाराज काला होईल. हा काला दशमीलाही होणार नाही आणि हा काला अष्टमीलाही होणार नाही. ठीक आहे म्हणून तुमच्या गावाचा जो निर्णय असेल त्या पद्धतीत तुम्ही करा. मी ते सप्त्याचं नियोजन रद्द करून टाकलं, कारण रामनवमी दिवशी शास्त्र तुम्हाला अन्न खायला सांगत नाही. एवढं त्यांना म्हणलं. आता त्या बाबाच्या आता स्मरणशक्ती कमी झाला असेल किंवा काय झालं असेल, त्यांच्या आठवणीमध्ये रामनवमीचा उपवास आहे असं त्यांना लक्षात झालं. मग माझा म्हणणं काय, जरी त्यांच्याकडून जरी चूक झाली असली तरी आपण ते सुधारायचे काय होतं. हां, नाही म्हणले बाबांनी जे सांगितलं तेच आम्ही करणार. सप्ताह रद्द झाला. तेव्हापासून मी त्या गावाला पण गेलो नाही. आमच्या जीवनामध्ये शास्त्र आहे. आमच्या जीवनामध्ये काय आहे? शास्त्र. इकडं ओवी काढायची आणि इकडं आचरण करायचं, इकडं गाथा काढायचा आणि इकडं परमार्थ. म्हणजे हे काय दुसऱ्या तिसरा खेळ नसून आपल्या उद्धाराचं साधन म्हणजे काय आहे? परमार्थ आहे, खेळ नाही. परमार्थ नव्हे लिकोराच्या गोष्टी, येते पाहिजे पोटी अनुताप. माझा मुद्दा काय, आम्ही रिद्धी सिद्धी मानत नाही. आम्ही इतर शास्त्र सोडून मला किती झटलेत त्या कुठं न्यायला, चाकरवाडला लय झटलेत मला न्यायला, पण मी अनेक चाकरवाडला गेलो नाही. तिथं सर्व रिद्धी सिद्धीचा प्रकार असलं मी आणि चाकरवाडला गेलो नाही. बिभीषण महाराजांनी कोकाटे महाराजांनी गातं भजन ठेवलं, मी गेलो नाही. एरवी या ठिकाणी काहीतरी निमित्त करून महाराजाला नेऊन मी गेलो नाही. म्हणजे माझा मुद्दा काय, वारकरी संप्रदायामध्ये रिद्धी सिद्धीला किंमत, सिद्धीला वे पिसे कोण तया पुसे, नेले राजे हंसे पाणी काय. हां, जे सिद्धीला मानतात ते संत होऊ शकत नाहीत. ज्यांच्या जीवनावर रिद्धी सिद्ध्या गेल्यात, भक्तिभाव अंतःकरणामध्ये आहे, हा संत असतो. माझा मुद्दा काय, असं जर शास्त्र जर तुम्ही मानित नसताल तर त्या केलेल्या परमार्थाचा काय उपयोग नाही. हा महत्त्वाचा मुद्दा. म्हणून माझं म्हणणं काय, म्हणून नरसिंह, मला फक्त नरसिंहचं सांगा. नरसिंह जयंतीचा आपला सप्ताह सुरू आहे, त्या दिवशी सर्वांनी फराळीचं करायचं बरं का. आता हां, हे सर्वांनी फराळीचं करायचं आणि त्या दिवशी हा उत्सव साजरा करायचा, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हां, म्हणून हे 5 उपवास आणि 12 एकादशी हे फराळ करूनच करायचे, ही पहिलं तुम्हाला सूचना दिलेली आहे. असो, त्या नियमाप्रमाणे हा आपला उत्सव आहे. आणि ते उत्सव असल्यामुळं या उत्सवात एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मिळविला. आता सप्ताह म्हटलं की आता व्यवहारातली पहिली पद्धत राहिलेली का, आमची भाऊंची पद्धत सांगतो. त्या टायमाचा खरा परमार्थ होता.
आता परमार्थच नाही, दिसतही नुसतं सोंग आहे. विठाला विठाला सोंग कशाला म्हणायचं? दिसाव माल फसाव धंदा, त्याला म्हणायचं सोंग. दिसाव माल फसाव धंदा, त्याला सोंग म्हणायचं. हां, आता चला परमार्थ कशाला म्हणायचं? खरोखरच उद्धाराचं साधन आम्हाला इडशीकरांनी शिकविलेलं आहे. नीट आहे का? ज्या टायमाला आम्ही त्यांच्याबरोबर परमार्थ करीत होतो त्या टायमाला भाऊ अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरले आहेत सप्त्याला. मग त्यांनी सांगायचे तुम्हाला किती टाळकरी पाहिजे? 500 टाळकरी. किती पाहिजे? 500 टाळकरी. ठीक आहे, आम्हाला भाऊनी सांगायचे. त्या टायमाला फोन पिन काय नव्हते. रामलिंगला महिन्याला वारी असायची, तिथं सांगितलं हे अमरावतीला सप्ताह पोरांनो, तिकडं तारीख फिरीक सांगायची. त्या टायमाला येडशीला या त्यांनी म्हणून सांगायचं. ठीक आहे, आम्ही येडशीला यायचं. 10 तारखेला जायचं असलं तर आम्ही 9 तारखेला मुक्कामाला येडशीला यायचं. आणि ते ज्यांना सप्ताह करायचा आहे त्यांनी सांगायचे ट्रक पाठवा. मुलं आमची टाळकरी ट्रक, अमरावतीहून ट्रक येणार येडशीला. नीट आहे का? येडशीमध्ये ट्रकमध्ये मेंढरं जशी आपण भरतो, नीट आहे का? जशी मेंढरं भरतो तसं आम्हाला त्या ट्रकमध्ये बहुनी बसवायचं. टाळा आमचेच, पकवाज आमचा, घोड्या आमच्यात, सर्व हातरायचं आमचंच, सर्व आमचंच. त्या गाववाल्याचं फक्त जेवण, त्या गावल्याची फक्त पंगत. परमार्थ काही मी तुम्हाला सांगणार 10 मिनिट महत्त्वाची असते. परमार्थ तिथून शिका, म्हणजे आमचंच सारं, त्या गावल्याची फक्त पंगत. मग असं जायचं साताराच्या आमच्या 70 रुपयानं. आणि शाई जर उडाली तर शाईचे पैसे सुद्धा घेत नव्हते. एखादा टाळ हरवला त्याचे पैसे नाहीत, कशाचेच पैशाचं त्याला त्या दोघा भावाला चिडा असायची. फक्त तुमचा कार्यक्रम झाला, हां चला आता इडशीला जायचं. काला झाला मग तिथं आम्हाला टाळ करायला बसवायचं. कुठं? अमरावतीमध्ये ट्रकमध्ये. आणि नीट इडशीत आणून सोडायचं. इडशीत आणून सोडलं की मग कोणाचं हे जा आपल्या घरी चलत, आपापल्या घरीच चलत जायचं. आता कोणाचं 5 किलो कोस लांब गाव आहे, कोणाचं काय. आमचं जुनं 5 कोस दहीपळ आहे आमचं इडशीवर. मग आम्ही ट्रकमधून खाली उतरलंय, अशा उड्यामध्ये पळत पळत जी गावाकडे सुटायचं का नाही, गावातच जाऊन उभं राहायचं. मध्ये कुठं राहिलं म्हणजे हे आम्हाला संस्कार आहेत. ही प्रवासाचा विषय झाला. आता दुसरा स्नानाचा विषय. स्नानाला भाऊने आम्हाला सांग हे आजाबाद कोणाच्या घरी आंघोळ करायला जायचं नाही. मग त्या टायमाला विहिरी होत्या, आता बोर पडल्यामुळे विहिरीच राहिला नाही. 9-9, 10-10 परस विहिरी असायच्या. आता काही जुन्या ठिकाणी असतील काही विहिरी. मग भाऊने सांगायचं 6ला काकडा संपला की कुठं जायचं? विहिरीवर आंघोळ करायला जायचं. आम्ही काकडा 6 वाजताची पळत पळत डायरेक्ट हिरीतच उडी मारायची, विहिरीत आंघोळ करायची. आणि नीट भाऊ पशी यायचं. भाऊने सांगायचं कोणाकडे चहा प्यायला जायचं नाही, कोणाचं दूध प्यायला जायचं नाही. भाऊने स्वतः आम्हाला तिथं चहा करून द्यायचा, स्वतः चहा करून द्यायचा. एवढा गोपीचंदाचा खडा असायचा, तिने ती उघडायचा आणि नंतर आम्ही गण द्यायचा. तोवर भाऊने चहा करायचा आणि आम्हाला सर्व टाळकऱ्याला चहा पाजायचा. दूधवाल्याला दूध पाजायचं, चहावाल्याला चहा पाजायचा. नंतर 8ला भजन सुरू व्हायचं, गाता भजन. भाऊपशीच बसायचं आम्ही 8ला भजन, 10 वाजेपर्यंत गाता भजन 2 तास. मग तिथं पुन्हा पंगत नव्हती. फक्त पोरांनो हातावर एक भाकर घ्यायची आणि त्या एक भाकरीवर बेसन जी बसल तेवढंच घ्यायचं, पातळ भाजी नाही. तेवढीच हातावरची एक भाकर खायची आणि तेवढंच या ठिकाणी भाकर खायची. नीट गाता भजन 1 तास त्याला वेळ असायचा. 10 ते 11 भाकर हातावर खायची, पात्र पित्र काय नाही. आणि नंतर हातावर भाकर. पुन्हा 11ला जे भजन सुरू व्हायचं, भजन दुपारी 3ला संपायचं. कितला भजन झालं किती? सकाळचं 2 तास. पुन्हा 11, 12, 1, 2, 3 ती 4, 6 तास भाऊ भजन करीत गातेशी. वरीडणं आणि उद्धाराचा परमार्थ तुम्हाला मी सांगणार आहे. माझा मुद्दा काय झाला की गातं भजन संपलं की पुन्हा 3 तास 3ला इकडे तिकडे थोडं झालं की लगेच 4ला प्रवचन. साऱ्या पोराला प्रवचनाला बसायला पाहिजे. एक जर प्रवचनला नसेल, कोणाचंही प्रवचन असो आपलं, साऱ्यांनी तिथं प्रवचनला बसायचे. नाही प्रवचनला नसला की अजाबात नाही, त्याला संध्याकाळ ठोकलंच पण समजा. कळलं का? प्रवचनला बसायचं. 4 ते 5 प्रवचन आणि 5 ते 6 हरिपाठ. काय झाला? 5 ते 6 हरिपाठ. हरिपाठ बी तसा नव्हता. दम्मा आणि दररोज हरिपाठ चालीवर. देवाच्या द्वारे 2 चाली, नामसंकीर्तनच्या 2 चाली, अवघाच्या संस्थाच्या 2 चाली, आदिनाथ गुरुच्या 2 चाली आणि ज्ञानदेवप्रमाणच्या 2 चाली. एवढ्या चाली भाऊ स्वतः या ठिकाणी हरिपाठामध्ये. हरिपाठ संपला 6 वाजता पुन्हा आम्हाला जेवण असायचं. 6 वाजता जेवण हे झालं की नंतर पुन्हा जेवण झालं की लगे पुन्हा तिकडं हिस्टो भोवले आणि पुन्हा
तिथं प्रत्येक माणसं आलेली, भाषणाला आलेली माणसं, त्याला अपेक्षा असते आपल्याला ती बहुंची पद्धत आता सुरू करायची, अपेक्षा असते. भाजणे असेल त्याला आपल्याला, आपण मतेवाडी आपल्याला चालीची सेवा मिळते. एखादा पखवाजी असतो त्याला वाटतं आपल्याला वाजवाय मिळतं तर बरं होईल. एखादा कीर्तनकार असतो त्याला वाटतं आपल्याला एखादी सेवा मिळेल तर बरं. हा मगाच मी सांगितलं त्याचं असतो. मग बहुनी काय करायचं, 8:30 वाजता 9ला कीर्तन असलं 8:30ला भजन सुरू करायचं. अर्धा तास मना दहीपळकर, गोडो तुझ रूप, मना दहीपळकर, मना शेलगावकर, मना सापनाईकर, अशी जेवढी गावं तिथं आलेत तेवढी गावं गोडो तुझ रूपला घ्यायची. आणि त्याच्यात विशेष प्रकारची जी असतील चाली म्हणणारी ती कीर्तनाला ठेवायची. आणि साधी जी असतील गोड रूप सर्वाला मना लावायचं. त्यांनी अर्धा तास हे भजन असायचे. आणि नंतर पुन्हा ठोबा रुपये झालं 6 चाली पुन्हा. जरा ते जरा बडे कळतं का तुम्हाला, जरा साधेपेक्षा जरा चांगली म्हणणारी त्याला कीर्तनाच्या 6 चालीला चाल. त्यात जरा तयारीचा असेल त्याला सुरुवात चाल द्यायची. जरा कच्चा असेल त्याला ध्रुवपद द्यायचं, त्याची शैलीच वेगळी होती. असे हे 6 चाली. आणि ध्रुवपदाच्या 10-12 गावं असायची. 10-12 चाली, अर्धा तास गोड तुझ्या रूपच्या चाली. असं ज्या टायमाला सर्व गावाच्या चाली होतील त्या टायमाला ठोबा रुपये. नंतर कीर्तनकार बुवा इथं येऊन उभा राहणार. आणि नंतर 9 ते 11 कीर्तन झालं की बुवा आम्हाला झोपू देत नव्हते. जागर करा. नंतर 11 ते 3 वाजेपर्यंत आम्ही जागर करायचा बरं का. आणि 3 वाजताची पळस सुटायचं गावाकडं पळायचं. पुन्हा 3 वाजल्यापासून सकाळी 6 वाजता घरी जायचं. तिथल्या धारा काढायच्या. दिवसभर घरातली 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दिवसभरातली कामं बघायची घरची. आणि 6 वाजल्या 3 तासात नीट संध्याकाळी कीर्तनाला येडशीला. 3 तासात 5 किलोमीटर आम्ही चालत होतो, जुनं 5 कोस. आणि पुन्हा ह्योच कार्यक्रम. अशा प्रकारचा आमच्याकडून भूमी काय करून घेतलेला आहे, परमार्थ करून घेतला. हाय का आमच्या कपाळाला कावा बुका, हाय का आम्हाला कावा नारळ, हाय का आम्हाला कावा नाश्ता, हाय का आम्हाला कावा तुमचा गुलाबजामुन, हाय का आम्हाला तुमचं ही सर्व चित्र रेखाटा. ह्याला म्हणायचं परमार्थ. अशा प्रकारचा परमार्थ करून घेतला मला भाऊने आम्हाला. म्हणून हे आम्हाला संस्कार आहेत. हे काय आहेत, आम्हाला संस्कार आहेत. हां, त्या संस्काराप्रमाणेच आम्ही राहणार, ह्याच्यात कधीही बदल होणार नाही. हा महत्त्वाचा मुद्दा. आता खरं सांगा, मग जेवढा तेवढा परमार्थ आम्ही ओरिजिनल केला, त्याची भाऊंची कृपा आमच्या पाठीमागं राहिली. 6000 चालीची मेमरी तयार केली. त्याला म्हणायचं परमार्थ. त्याला काय म्हणायचं, आमचा परमार्थ त्या टायमाला कच्चाच रस्ता 6000 चालीची मेमरी तयार झाली नसती, बहुंची कृपा प्राप्त झाली नसती. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्या टायमाला आम्हाला संस्कार दिल्यामुळं आम्ही चलत जात होतो. जवळजवळ जी काही गावं ती दहीपळा सप्ताह असला सारी गावं तिथं दहीपळ यायची महाराज. हे आम्हाला संस्कार आहेत. हे काय आम्हाला संस्कार आहेत. म्हणून त्या टायमाचा खरं परमार्थ हा परमार्थ होता. आजकाल हा नुसता बाजार झालेला आहे. बाजाराचं उदाहरण तुम्हाला त्या लातूर करायचं काही बाजारात किती कोटानं झालेलं महाराज. त्याला बाजार म्हणायचं. आहेत काय कोणाला प्रेम, काय कोणाला काय. माझा तो विषय नाही, फक्त मला बाजार सांगायचा आहे. आजकाल गाववाल्याला सुद्धा सप्ताह म्हणलं की अंगावर थर कापत होतो. सप्ताह करायचं म्हणलं की थर कापत होतो. कोणाची आकडे किती, कोणाचं काय किती. आता मित्रांमध्ये काय दिवसानं गावाला कुठेतरी चालत धरावं लागते. आले विठाला कुठला विषय घ्या तुम्ही. सप्ताह म्हणला की अवघड आहे. तीर्थयात्रा धरा, जनरल मधला विषय तीर्थयात्रा धरा. नवरा बायको म्हणलं की किती हजार आहे, 35,000 आहेत का तीर्थयात्रा. आता दत्ता भाऊनी काय तीर्थयात्रा काढली वाटतं. नवरा बायकोला 35,000, पुन्हा एकट्याला पुन्हा किती आहेत कोणाला माहिती नाही. तुम्हीच नाही त्यात लय विठाला. माझा मुद्दा काय, आता एखादा 35,000 देणं तीर्थयात्रा करी ना, आमचं तेवढं असत्यात. म्हणजे माझा मुद्दा काय, हा नुसता बाजार आहे. आता ह्याच्यात परमार्थ नाही, काहीच नाही, ह्यात पुण्य पण नाही. विठाला हा काय आहे, परमार्थ संपलाय. माग भाऊच्या टायमालाच परमार्थ गेलाय. त्या टायमाला खरी माणसं होती. आता काही परमार्थ राहिलेला नाही. म्हणजे माझा मुद्दा काय, ज्याला ओरिजिनल परमार्थ करायचा असेल त्यांनी भाऊनी जसं या ठिकाणी नियम सांगितले त्याप्रमाणे वागा. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आज ही तर परगावची येणं करीत तेव्हा ते पलीकडलं ते येणं करायला तुम्ही पैसे काहीतरी द्यावं लागतील का. म्हणजे मोकार येणं सुद्धा वाजू नाही महाराज.
तुमच्या गावात आम्ही विण वाजवता किती 2000 घेतात, 3000. अरे गावाला काय चालत धरायची का आता? विण करायला पैसे द्यायचे, बाकीच्याला पैसे द्यायचे. एक एक महाराज 10,000, 5,000, 25,000. आपल्याला ते एखाद्या मोठ्या महाराज कीर्तन मतेवाडीच शिकावं लागत. फार शोकांतिका जीवनामध्ये आहे. म्हणून माझा मुद्दा काय, आता ह्याच्यावर आळा बी लागत नाही, ह्याच्यावर आळा बी लागत नाही काय नाही. आणि ही सोकळ तुम्ही गावाली माणसं केली. एखाद्या तेवढं म्हणलं ना तेवढं तुम्ही देतातच, मग ते झालं सोकळ. ह्याच्या तोंडाला काय लागलं आता? रक्त लागलंय. आता तोंडाला रक्त लागल्यामुळं आता ही तुमची हाजमत केल्याशिवाय राहत नाही. विठाला माझा मुद्दा येत आहे. म्हणून हे केलेले श्रम व्यर्थ जाणार. जोपर्यंत शास्त्राच्या चाकोरीमध्ये तुमचा परमार्थ येत नाही तोपर्यंत हे परमार्थाचे केलेले श्रम व्यर्थ जाणार. कळलं? मग आपण केलेला परमार्थ व्यर्थ जाऊ नये याचं प्रत्येकाने अंतर्मुख झालं पाहिजे. हां ठीक आहे. म्हणून त्यासाठी सर्वांनी परमार्थ करा. आज भागवत कथा आहे, भागवत कथेचे लाख लाख रुपये पगार आहे महाराज. त्या भागवत कथेचे त्या श्रोत्यालाही पुण्य नाही आणि ते भागवत कथा करणाऱ्याला पुण्य नाही. सर्वाला अधोगती. विठाला अर्थाचा परमार्थ काम करत नाही. तुम्हाला देव पाहिजे का तुम्हाला काय पाहिजे? ही काय आपण चाललंय, ही गाबाजी चाललंय आपलं. याच्यातून आपल्याला देव पाहिजे का आपल्याला काय पाहिजे? देव पाहिजे. देव तुम्हाला पाहिजे जर म्हणलं तर ह्या बहिर्मुखात तुम्हाला देव मिळणार. चाललेलं बहिर्मुख सारे बरं का, ह्याच्यात देव मिळणार नाही. हां हे फक्त सोंग आहे. काय आहे? सोंग आहे. हां सोंग म्हटल्यानंतर कळतं का? दिसा असतो माणूस, हां माणूसच आहे पण त्याला लुगडं द्याला आपल्याला काय वाटतंय? बाई. अरे बाई ती वरून साडी द्याला म्हणून बाई दिसती पण बाई नाही, ती कडीच आहे. ह्याला सोंग म्हणायचं. हां तज्ज्ञाने हा सोंगाड्या परमार्थ करण्याचा प्रयत्न करून ह्याच्यावर काहीतरी आळा घाला, ह्याच्यावर काहीतरी करा. म्हणून मी सर्व ह्यांना तुझं सांगितलंय. महाराज म्हणे आमच्या सांगितलं हे दररोज काकडा करायचा, काय मरत नाही. दत्ताबाबाने ह्यांना सांगितलं कुठं जरी तुम्ही गेलं तरी महत्वाची पहिली साधना भगवंताची काय असेल, उठल्या उठत प्रातस्मरण आणि नंतर काकडा. मग ह्यांना सांगितलं अरे का आपण काकडा जर नाही गेलं 9 वाजता गाता बन पारायण व्हायचं 10 वाजता तिथून 11. अहो 9 वाजता आपण हातुरणात पण झोपणार. अरे हातुरणात पण हे गावात झोपण्यापेक्षा काकडा करा सकाळ सकाळ. मग जिथं जाईल तिथं तुम्ही काकडा करा म्हटले म्हणून त्यांनी काकडा या ठिकाणी नियोजन केलं. जिथंही पोरं जातील सर्व नाही मी गावकऱ्याला फोन करणार आहे, पोरांनी काकडा केला का? काकड्यावर तुमचे पाकिट. विठाला काकड्यावर तुमचं पाकिट. काकडा जर नाही केला तर पाकिटात बदल. म्हणजे माझा मुद्दा काय, हा महत्वाचा मुद्दा आहे. आमच्या टायमाला काय पाकिट होती बघाच मी सांगितलंय. असो अशा प्रकारची ही साधना आहे. म्हणून जीवन जगत असताना अशा प्रकारचं जेणेकरून आपल्या अंतःकरणामध्ये शास्त्र उतरलं पाहिजे ह्याच्याबद्दल मी सांगितलं. म्हणून त्या पद्धतीनं आपले नृसिंह जयंती ही 5 उपास आणि 12 महिन्याच्या एकादशी तेवढ्या करा. बाकी एकही नियम दत्त जयंती नाही, हनुमान जयंती नाही, रविवार नाही, तुमचं काहीच नाही. कोणताच वार ना प्रमाण सांगतो. एकादशी व्रत सोमवार न करीत कोण त्याची गती होईल नेणू. कळलं का? एकादशी करतात पण सोमवार करीत नाही, जमत नाही. गाडी म्हणे 2 चाकं लागा त्यात. तुमची मोटरसायकल एका चाकानं पळती का? हां तसं 2 एकादशी केली तर सोमवार केलाच पाहिजे. तो एखादा सोमवार करतो एकादशी करत नाही, जमत नाही. मग एखादा वारापैकी सोमवार नीट आहे का? मी कधी बी उभा राहिलो सर्व मुखातून शास्त्रच निघणार. विठाला मी इथं उभं राहिलो आणि काय काय मी इथं उभं राहिलो सर्व शास्त्रच मुखातून. इथं लाबाडी जमणार नाही. ओरिजिनल परमार्थ आम्ही बी केला ना, आमचं कोण करून बी घेतला नाही हे मी तुम्हाला सांगणार. हा महत्व. राऊत बाबा किती बोलतात महाराज, राऊत बाबा किती बोलतात, हाय काय ना त्याची काय आकली. विठाला आता परखड बघता फक्त राऊत बाबा आहे. कीर्तनकाराच्या हाजऱ्या, गायनाचार्याच्या हाजऱ्या, पकवाजाच्या हाजऱ्या, साराच्या हाजऱ्या घेणारा फक्त राऊत बाबा. हा महत्वाचा मुद्दा. आणि राऊत बाबाच्या मुखातून निघालेले शब्द फक्त शास्त्रयुक्त आहेत. हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून माझा मुद्दा काय, तुम्ही केलेला वाजविलेला पकवाज ह्याचं फल मिळालं पाहिजे. गायन केलेलं ह्याचं फल मिळालं पाहिजे.
कीर्तन केलं ह्याचं फल मिळालं पाहिजे. आपण जी साधना करतो ह्याचं फल मिळालं पाहिजे. ह्याचा अंतर्मुख तुम्ही विचार करून पुढची पावलं टाकला. विठाला अशा प्रकारचं या निमित्तानं हा सप्ताह सुरू झालेला आहे. सर्वांच्या लक्षात आलं. ही प्रथम सूचना तुम्हाला दिलेली आहे. नंतर फराच्या बाबतीत नंतर मी 15-20 मिनटं तुम्हाला बोलणार आहे. 11च्या आधी सर्व नियोजन करणार आहे. कीर्तन जेवढं होईल तेवढंच मी करणार आहे. कीर्तन तर काय सारंच चालू आहे, कीर्तनाचं काय नाही. पण बाकीचे महत्त्वाचे काम आहेत ते बी महत्त्वाचे विषय असतो. मी नंतर पुन्हा बोलणार. असो समचरण सरोजम सांत्वनी लाभुदाभम जगननेत पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसीमाला कंधनम कंजनेत्रम सदैधवलहास विठ्ठलम चिंतयामी महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय धातु मुनींद्रये समागत्य तिष्ठन्त आनंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे चरण संदाच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास्तुका जायांची केली या स्मरण होय सकळ विद्याचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंची इथे नमस्कारुणी. आता काय माझी वाणी मानेल संतासी रंजव चित्तासी आपल्या अलंकार प्रिरम्य सिंहासनस्थम वदाम भोजे तेज प्रदेशम विधींद्र देवस्नास्तु ये मानम समाधिस्थमूर्ती भजे ज्ञानदेव. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकिया देवा यावरून करावा अभेर. असो देखील असे माती खाता दाव्याने बांधी माता एकेस कृष्ण परमात्मा बलराम दादा आणि तिसरे कोण आपले हे सुदामच आहेत ना. तिसरे बलराम दादा ते द्वारकेची नगरी दिलेली सोन्याची ते सुदाम. हां सुदाम देव बलराम दादा आणि कृष्ण परमात्मा असे थोडा खेळ खेळत होते. फिरायला गेले थोडा खेळ खेळत असताना नियमाप्रमाणे कृष्ण परमात्म्यानं माती खाल्ली. कोणी माती खाल्ली? कृष्ण परमात्म्यानं माती खाल्ली. आणि कृष्ण परमात्म्याने माती खाल्ल्यानंतर ही गोष्ट बलराम दादानं बघितली. आणि बलिराम दादानं बघितल्यानंतर सुदामदेव पुन्हा कृष्ण परमात्मा आणि बलराम दादा यशोदेमय्याकडे गेले. यशोदेमय्याकडे गेल्यानंतर बलराम दादानी स्वतः कृष्ण परमात्म्याच्या बाबतीत तक्रार केलेली. काय तक्रार केलेली आहे? वा कृष्ण परमात्म्यानं माती खाल्ली. हां कृष्ण परमात्म्यानं माती खाल्ली असं या ठिकाणी सांगितल्यानंतर ही यशोदेमय्याला कळलं. त्याचं चिंतन पहिलं चरण. देखिलासी माते खाता 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 दावियाने बांधे माता दावियाने बांधे माता जाळी घेऊन कांबळे काठी जाळी घेऊन कांबळे काठी दवियाने बांधे माता दवियाने बांधे माता जाळी घेऊन कांबळी काठी जाळी घेऊन कांबळी काठी देखिलासी माते खाता दावियाने बांधी माता दावियाने बांधी माता दावियाने बांधी माता देखिलासी माते खाता
तक्रार केली, हे कृष्ण तो माती खाली देखील अशी माती खाता. हा मग बलराम जातो, बलराम दादाने सांगितलंय तो माती खाल्ली म्हणून. आता कृष्ण परमात्मा चतुर आहे महाराज, लय चॅप्टर आहे. चतुरा तू चतुरानंद, लय चतुर आहे. चतुरा तू शिरोमणी, किती चतुर म्हणाला ग. त्या नृसिंहाला कसला वर, त्या हिरण्य कसला वर होतो मारायचा. दिवसा नको, रात्र नको, सजीव पण नको, निर्जीव पण नको, आकाशात नको, पृथ्वीवर नको, किती वर होते महाराज. भगवान परमात्मा चतुर आहे. जेणेकरून ब्रह्मदेवाच्या वराचं पालन झालं पाहिजे आणि आता काटाही काढला पाहिजे. किती तर नियोजन भगवंतांना केलं. निम शरीर माणसाचं आणि तोंड सिंहाचं आहे का ना, हाय का. आता झालं त्याला पशु मानता येत नाही, मानव मानता येत नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा जमिनीवर नाही, तो मला जमिनीवर नाही, आकाशात नाही, कशावर, त्या उंबऱ्यावर आहे का ना. इतिहास तुम्हाला माहिती. पण सर्व हे नियोजन करून भगवान परमात्मा काटाकाला घेणं कसं, म्हणजे माझा इतका चतुर आहे परमात्मा. कळलं का. म्हणजे माझा मुद्दा काय, आता यशोदे महिने सांगितले, हे हा तू माती खाल्ली, आता हे चतुर. अगं मी कशावर म्हणतो तू, हे काय बलराम दादानं सांगितलं. हे काय बलराम दादा खोटे बोलतो, हा तो माझा पक्षपाते. बलराम दादा भेटला तोही माझा पक्षपाती. बलराम दादा खोटे बोलतो, हा तो माझा पक्षपाते. बळीराम हे जो भेटला तोही माझा पक्षपाती. एका जनार्दने पूर्ण कृपेने, एका जनार्दने पूर्ण कृपेने आम्ही भजू राती. आई नको ग, आई नको ग, आई नको ग, आई नको ग, आई मग मारू नको ग. नाही नाही ना बाहेर माती पाणी. आहे का नाही. बळराम तू माझा पक्षपाती आहे का. बळराम दादा सुरुवात काय आहे ती? आई मज मारू नको. आज शेवट आपली ही शेवटचं चरणधार अशी चालीवरची आता येत नाही. म्हणून मी एकदा तुम्हाला म्हणाला होते, चुकलंच होतं. विठाला विठाला विठाल विठाल. म्हणून मी आज म्हणलो. म्हणजे माझा मुद्दा काय, ह्या चालीचं अगोदर शेवटचं चरण धरायचं आणि नंतर पुन्हा ध्रुवपदावर यायचं, तेव्हा ते जजमेंट जमते. मग ह्याची सुरुवात काय, बळराम दादा खोटे बोलतो, हा तो हा माझा पक्षपाती. बळराम दादा खोटे बोलतो, हाय माझा पक्षपाती. एका जनार्दनी पूर्ण कृपेने आम्ही भजू देन राधी. आई नको का, आता ही सुरुवात आहे. बळराम दादाचं तो ऐकतीच काय म्हणले, हा माझा पक्षपाती म्हणले. आणि त्याचं काय तो ऐकतीत, आईला भेडवायला लागला ह्यो. हां आईला सांगायला लागलाय बळराम दादा पक्षपाती म्हणला. आता भाऊ पक्षपाती असतो का नाही. पण ह्याचा या ठिकाणी चतुरपणा, म्हणजे माझा मग ठीक आहे. आता बळराम दादा नाही नाही तुला बरोबर बोलतो, धरलं त्याला, देवाला धरलं, तुला शिक्षा घेतलं दावं आणि बांधलं उकळाला. मग देखील अशी माती खाता दावी आणि बांधी माता. आता पुढच्या अभ्यास. आता ही देवाला उकळाला बांधलं, कशामुळे बांधलं, शिक्षे म्हणून बांधलं. व्यवहारामध्ये एखादं पोरग जर
लेकर जर त्रास करत असतील तर ती आई त्याला काय करत असते, पायाला एखादं दोरी बांधते, कशा तरी खुंट्याला ती बांधते, रांग ती ती दोरी अडकली की ती पळप त्याला चढायच येत नाही पुढं, तसं त्याला बांधून टाकलं. मग बांधून टाकल्याने त्याचा पुढचं येतं. आता कशामुळं बांधलं त्याचं कारण आहे. शास्त्रामध्ये सर्व कारणाशिवाय कार्य होऊ शकत नाही. देवाला जर तिथं बांधलं नसतं तर पुढचं कार्य झालं नसतं. नीट आहे का? त्याचं पुढचं कार्य काय आहे तर एक वेळेस ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनकादिक एक वेळेस कृष्ण परमात्म्याच्या दर्शनाला द्वारकेमध्ये चालले, देवाच्या दर्शनाला. मग जय आणि विजय हे द्वारपाळ होते दारात. मग ते काय त्यांना जाऊ देणार कृष्ण परमात्म्याच्या दर्शनाला, नाही म्हणले जायचं. अरे दर्शनाला कुठं आले होता म्हणले, तुम्ही जाऊ द्या की म्हणले आम्हाला. नाही झालं, नाही देवाची परवानगी झाल्याशिवाय आम्ही तुम्हाला दर्शनाला जाऊ देत नाहीत. मग भक्त बी हट्टी असतील. देवाच्या दर्शनाला देवाच्या परवानगीची काय गरज आहे, देवाची परवानगी करायची पुन्हा दर्शनाला जायचं, इतकं तो आम्हाला का करायला लागला. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, हे तुम्ही जर दर्शनाला जा, त्या जय विजयाला सांगितलं, तुम्ही आम्हाला दर्शनाला जाऊ देत ना, देवाच्या दर्शनाला तुम्ही आड येतात ना, हां ठीक आहे, तुम्ही आम्हाला तुम्हाला आम्ही शाप देणार. कोण म्हणलं, सनकादिक म्हणले ते जय विजयला. काय शाप देणार तुम्ही, दिला शाप, ए तुम्ही मृत्यू लोकामध्ये झाडं होऊन पडताल. म्हणजे काय होऊन पडताल, झाडं होऊन पडतात. ठीक आहे, पण त्यांनी सांगितलं आम्ही मृत्यू लोकामध्ये झाडं होऊन पडू, पण आम्हाला उश्शाप काय, उश्शाप सांगा ना काहीतरी. ठीक आहे, उश्शाप सांगतो, पण तुम्ही झाडं होणार आहे नक्की. ठीक आहे, उश्शाप काय त्यांनी सांगितलं, हे हो का म्हणले, बळराम कृष्ण परमात्म्यानं माती खाल्ली, ही बळराम दादा त्याच्या यशोदे मायाला सांगल माती खाल्ली म्हणून, आणि नंतर तो माती खाल्ली म्हणून त्याची आई म्हणजे यशोदा माया कृष्ण परमात्मा त्याची आई उकळाला बांधणार आहे. नीट आहे का, उकळाला बांधणार आहे. हां, हे देवाला सर्व कळतं. देव बी बांधून उगत घेत नाही, देव बी लय चॅप्टर आहे. कशामुळे बांधून घेतलंय तर त्याचं पुढचं कारण आहे. आईपासून सुटाय पळाय काय त्याला वेळ नव्हता, लगेच पळून गेला असतो तो, बांधून घेतलंय. हां हां, मग बांधून घेतलं. मग त्याला माहीत होतं जय विजयाला ब्रह्मादिक सनकादिकाचा शाप मिळणार आहे, त्याच्यामुळे ते झाडं होणार आहेत, आणि ते झाडं झाल्यानंतर मला त्यांचा काय करायचं आहे, उद्धार करायचा आहे. म्हणून उकळाला बांधून घेतलं बिचाऱ्यानं देवानं. मग आपलं ते झाडं झाली नावाप्रमाणे. मग आता देव आहे असं सरकत गेला तो, आणि ते झाडं होऊन पडलेलं होती ती जय विजय. मग त्या दोन्ही झाडामध्ये असं उकळ काय केलं, आडवं केलं. आडवं केल्यानंतर थोडं नेट लावलं. नेट लावल्याबरोबर ती झाडं काय झाली, उन्मळून खाली पडली. उन्मळून खाली पडून त्याचे दोन पुरुष जय विजय ते पुन्हा या ठिकाणी निर्माण झाले. आणि कृष्ण परमात्मा दर्शन घेतलं. झालं म्हणले आमचं त्या टायमाला काय आम्हाला शाप मिळाला, पण आमचा आता शापातून आम्ही काय झालो, मुक्त झालो. नीट आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, देखील अशी माती खाता जावी आणि बांधी माता. म्हणून कृष्ण परमात्म्याने बांधून घेतलं होतं. कशामुळं, ते देव जे त्यांचा उद्धार करून घेण्यासाठी. हां, झाडातून जय विजय शाप झालता ना त्यांना, त्या शापातून मुक्त होण्यासाठी देवान काय घेतलेले, बांधून घेतलेले. आता दुसरं उदाहरण आहे का, हनुमंतरायाने शेवटला का बांधून घेतलं शेपटीला. नीट आहे का, हां, स्वतः रावणापाशी हनुमंतराय आले. मग रावणाने विचारलं, हे तुझं मरण कसे ते, लयच वानर लय तारा द्यायला लागलं, लय चिवल्या बायला लयच माझ्यापाशी माझ्या करायला लागलं. म्हणजे एवढी वानर माझी हजेरी घ्यायला. हे आता कपटी ती राक्षसी कपटी होती. हे ह्याला मरण विचारू म्हणले आपण. त्यांनी विचार, रावणाने विचार, हे माकडा तुझं मरण कशात आहे. हनुमंतरायाने सांगितलं माझ्या शेपटात आहे. हनुमंतरायाने काय सांगितलं, माझ्या शेपटात आहे. आता हनुमंतरायाने काय मन बांधून घेतलं. हां, नीट आहे का, अगोदर का बांधून घेतलं नाही आणि नंतर का बांधून घेतलं. ठीक आहे, त्या रावणातल्या सर्व त्या रावणाच्या स्त्रिया होत्या का, 80,000 बायका, 1,00,000 नातू होती, 1,00,000 पंतू होते. नातूच्या बायका, त्याच्या बायका, काय ती कुठं असेल ती असेल, साऱ्याच्या साड्या, काय लंकेमध्ये जेवढी वस्त्र होती का तेवढी रावणानं वस्त्र जमा केली आणि हनुमंतरायाच्या शेपटाला बांधली.
पण शेप बांधलेलं शेपूट कमीच पडायचं. शेपूट काय बांधून तयार होईना. आता काय म्हणे सारी लंका नागवी झाली. आख्या लंकेत कुणापाशी सुद्धा वस्त्र नाही. हां वस्त्रच नाही. मग रावण म्हणलं आता काय करा म्हणले आला की इकडची तिकडची. आव कुठंच नाही म्हणा फक्त तुमच्या अंगावरच नाही. रावण म्हणला आता मी तरी कसा नागो हो म्हणला. जाऊ तेव्हा पुढचा प्लॅन आखू म्हणले. स्वतः नागो होणार नाही म्हणले कुणी. आपण पुढचा प्लॅन आखू म्हणले. हे त्या अशोकवनामध्ये सीता आहे म्हणले. अशोकवनामध्ये काय सीता आहे तेवढीच फक्त राहिली आपल्या लंकेमध्ये. आता सारी लंका नागवी. एकाही बाईच्या अंगावर साडी, गड्याच्या बी अंगावर वस्त्र नाही. राक्षस मोकळी आणि बा मोकळ्या. विठाला विठाला काय झालं. आता हनुमंतराय आहेत ते. हनुमंतरायाला कळलं अरे रावण आता आपल्या सीतेची साडी आणा गेला. सीता म्हणजे माझी आई बाई. रामप्रभू माझा बाप आणि सीता म्हणजे माझी आई आहे. आईची साडी काढणं जर आणली ही इज्जत बरोबर नाही. मग लगेच हनुमंतरायाने काय केलं शिपूट आकडून घेतलं. कळलं का कशामुळे आकडून घेतलं. सीतेवर ही पाळी येईल म्हणून शिपूट आकडून घेतलं. नाहीतर हनुमंतराय शिपूट आकडून घेत आणि दुसऱ्या लंकेतली जरी साडी आणल्या तरी त्यांचं शिपूट बांधून निघलं नसतं. विठाला विठाला हा काय पुढचा इतिहास आहे. हनुमंतरायानं का बांधून घेतलं शिपूट तर आपली सीता या ठिकाणी सीतेवरच्या अंगावर साडी राहणार नाही हे भक्ताचं अंतकरण म्हणून बांधून घेतलं. आणि ही कृष्ण परमात्माने कशामुळे बांधून घेतलं मी ते आता सांगितले. म्हणून तो बरोबर रंगत आहे. देखील अशी माती खाता दावी आणि बांधी माता आहे का नाही. मग पुन्हा या ठिकाणी मग ठीक आहे आता नियमाप्रमाणे बांधून घेतलं. त्या जय विजयाचा काय केला उद्धार केला. मग आता नियमाप्रमाणे कृष्ण परमात्मा खोडकरच होते. मग खोडकर असल्यामुळं कोणची गोळ नाही ती खोड्या नको करू माझ्या बाबा म्हणा. हाती घेऊन या काठी शिकविते श्रीपती. हाती घेऊन या काठी शिकविते श्रीपती. यमुनेची माती खासी काका काका यमुनेची माती खासी काका काका. हरी तू खोड्या नको करू माझे बाबा. हरी तू खोड्या नको करू माझे बाबा. यमुनेची माते खाशी काका काका. यमुनेची माते खाशी काका. हरी तो खोड्या नका करू माझे बाबा. हरी तो खोड्या नका करू माझे बाबा. हो आता अरे तू खोड्या नको करू माझे बाबा. गवळं नाही केली मग परमात्मा खोड्या करायचा. मग खोड्या करीत असल्यामुळं गवळीच्या तक्रारी कोणाकडे येणार आईकडे येणार का कोणाकडे येणार. हां मग व्यवहारामध्ये कसं असलं दुसऱ्याचं काय म्हणते दुसऱ्याचं कार्ट आणि आपलं आपला बाबू आणि दुसऱ्याचं कार्ट व्यवहारामध्ये म्हणायचं. मग शेवट ती यशोदा माया काय मनावर धरत नसे. गवळणी यायचं असं केलं तसं केलं. शेवट पुन्हा म्हणायचे काय ते नामदेव महाराजची गवळणी बळच गुणगुणाचे ताने वाळ दिसते गोजिरवाने काय सांगता गाराने गे गोकुळच्या 5 वर्षाचे माझे बाळ गे अंगणीच खेळे गे काय लटकाची घेता आळ गे गोकुळच्या. अगं तुम्हाला कळतं का म्हणले काही 5 वर्षाचं माझं बाळ आणि तुमचे दही दूध वरी शिंक्यावर ठेवलेले 5 वर्षाचं बाळ किती असणार आणि शिंकी किती वरी असणार पटलं तरी पाहिजे तुम्हाला बोलायला. 5 वर्षाचे बाळ कसं तिथं शिंक्याला हात लावा कसं तिथलं गाडगं घेऊ गाडी घेतलं दही दूध खावं पटतं का तुम्हाला. असं त्या पायालाच उलट बांधायची यशोदा माया देशी महागारी लावून. आता त्या गवळीने बोलत होती ते बरोबर होतं का नाही. पण ही तर यशोदा मला ती खोटं करायची. ठीक आहे मग अशा प्रकारच्या खोड्या. बरं मुद्देमाला सहित
आपल्या घरात कृष्ण परमात्मा खोडी करतोय हे मुद्दे मनात कळल्याशिवाय आईला खरं वाटणार नाही. कृष्ण परमात्मा एक दिवशी विचार केला, आता मी कितीतरी खोड्या केल्या तर उलट गवळल्याच आई महागारी लावती. हां, मग आता काय करू, आपण खोडी केलेली कळल्याशिवाय ही आपल्याला शिक्षा करणार नाही. ठीक आहे. मग नंतर परमात्म्यानं काय केलं, यशोदा माया काय करीत होत्या, मंथन करीत होत्या. मग मंथन करीत असताना सोड रवीचा हात हरी रे सोड रवीचा हात हरी रे करू दे रे मंथना बाळा करू दे रे मंथना बाळा. सोड रवीचा हात हरी रे सोड रवीचा हात हरी रे करू दे रे मंथना बाळा करू दे रे मंथना बाळा. काय झालं, मंथन करायला कोण, कृष्ण परम आपण यशोदा मंत्र देवानं हात धरला, हे आई हातच धरला. म्हणजे काय, हां आता काय, हां मला लोणी दे, मला लोणी दे, मला लोणी दे. आता ती यशोदे माया देते की बाबा, तिला बघायचं होतं माझ्यावर जास्ती माया आहे का कशावर माया. मग हात धरला लोणी दे, ती काय देणार की. मग बघू म्हणले, मला इथं लोणी दिली नाही ना, मग माझ्यावर जास्ती प्रेम आहे का घरातल्या दुधावर जास्ती प्रेम आहे, बघू म्हणले. शिगडीवर दूध ठेवलं होतं, आग्नीला आज्ञा केली, हे जरा जास्ती वेग वाढवा. ती दुधानं वेग वाढविला, आपलं आग्नीने वेग वाढविला. ती सारं दूध काय झालं, वरी उतो आलं आणि त्या गॅसमध्ये पडलं आणि त्याचा वास कोणाच्या नाकात गेला, यशोदमयाच्या नाकात गेला. मी यशोदमयाच्या नाकात गेल्यानंतर मग यशोदमय त्या कृष्णाला तिथं दिलं सोडून, लोणी तर दिलंच नाही, तिथं दिलं टाकून आणि त्या दुधाकडे गेल्या. त्या टायमाला देवानं ठरले, बघा की मला कसं टाकून दिलंय म्हणलं, इथे माझ्यापेक्षा माझ्या आईला दूध महत्वाचं वाटतंय, माझं ऐकायला गेली, मला लोणी दिलाय. हां, एखाद्या टायमाला आई पाचीच जरी असली का नाही लेकराला, नीट ऐका पुढचं, एखाद्या टायमाला एखाद्या आई जर लेकरा जर पाहिजेत असेल, दुधाचा वास जर ती नाकात गेला, मला वाटत नाही ती आई लेकराला पाहिजे म्हणून गेल की होय विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. महिला मंडळ की जे असं घडलंय ना का तरी, आता तुम्ही काय सांगणार नाही, खरं आहे ते बोलणार नाही, पण मी म्हणतो ते खरं आहे. नारदाची गादी ही विठाला विठाला विठाला. या शब्दाचा अर्थ काय, सेन, साई, उतरण आणि जावाई, लय त्यांच्या आवडीचे विषय असा त्यात, पुढचं मी सांगत नाही. शेण दूध म्हणजे ती साई आली बरं का. शेण कोणाचं आहे, म्हशीचं. मग काय बाय आपलं गावरे याच्या जात असतात. मग एक बाई गावऱ्यात म्हशीने शेण टाकायला आणि ते दोन्ही बाया तिथं गेल्या. पहिलीने बी हात लावला आणि दुसरीने बी हात लावला. पहिलीने हात लावला 10 वाजून 1 मिनिटानं आणि दुसरीने हात लावला 10 वाजून 3 मिनिटानं. या शेणाला बरं का. मग त्या दोघीची भांडणं सुरू झाली. एक म्हणती माझं शेण, दुसरी म्हणती माझं शेण. त्या दोघीची भांडणं. आता शेण कोणाचं आहे, शेण कोणाचं आहे, म्हशीचं. आणि भांडणं कोणाची, त्या दोघीची. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला. आता दुसरं साई शेण साई. खरं सांगा, ज्या टायमाला तुम्ही एखाद्याच्या घरी जाता, आमच्या आम्हाला दूध लय आवडीचं आहे बरं का. मग आम्हाला दूध आवडीचं आहे महाराज. तुम्ही एखाद्या टायमाला मला कुत्रीचं जरी दूध दिलं तरी खातो. काय कमाल या आबाची. मी तर म्हणतो आता कुत्रीलाच प्या. विठाला विठाला विठाला. आईचं पिऊन तुमचं पोट भरलेलं, आता कुत्र्यात तुमच्या पुढे उभा करतो दपाच. काय प्यायचं ते प्या. विठाला विठाला. या महत्वाचा विषय, दूध आवडीचं असतं
म्हणून आता आबा म्हणजे मला तिखट काय जमत. आता दररोज अर्धा लिटर दूध पित्यात आबा. म्हणून कसे गॉलवर आले बघ. म्हणजे माझा मुद्दा काय, सेन साई. तुम्ही एखाद्या टाइम घरी जर गेलं त्या बाईवर जर दूध तुम्ही दूध मागितलं, आबासारखे दूध मागितलं, खरं सांगा जसं पातेल्यामध्ये दूध आहे तसं ती बाई होती का तुमच्या ताटात? फू 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 साई पुढे यायला लागली, फुकाफुकी सुरू झाली. विठाला 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 विठाला. जाऊ दे की वारकऱ्याच्या ताटात परत ती पुण्य मिळेल ना. नाही नाही ती पुण्य पाव हे जाऊ द्या महाराज तुमच्या मातीत. हा मला फू फू करून साई महाग लावणार आणि पुढचं दूध घ्यायचं का आम्हाला? म्हणजे माझा मुद्दा काय, सेन साई उतरण कळते का? हा उतरण म्हणजे गाडग्यावर राहते. हा ती एक आवडीच असतं. मग एकदा लावली काय करायचं पुन्हा ते नाही वरची पाच खाली काढायची आणि खालची पाच वरी ठेवायची, पण मधली पाच इकडे घ्यायची आणि इकडली पाच ती सारख्या उतरटी रचीत बसणार. एकदा लागली राहते की नाही ना तिला जमत नाही. वरची पाच जरा तिरकस लागल्या, मधली जरा डबरी झाल्या आणि खालची जरा बसकी झाल्या. त्याच्यामुळे ह्याची लेवर लाव टेप त्याला आता. विठाला विठाला. सेन साई उतरण आणि जावायच्या पंक्तीला अजिबात आबा बसायचा नाही. तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे, जावायच्या पंक्तीला कधी वारकऱ्यानं बसू. कधी सासूबाईचं मन कोणाकडे असतंय? वारकऱ्या कशाला बसला तिथे फजिती करून घ्यायला. हा श्रीखंड आणला चौऱ्या पण आम्हाला मला की थांबाय माघारी येते. दुसरी जिलबी आणली. अगोदर जिलबी कोणाला बांधणार? चौऱ्या बा नुसतं बघतोय जिलबी आलेली तिथं, श्रीखंड आल्याला तिथं. आम्हाला सुरुवातीला अर्धी चपाती पण एवढा ठेसावा आम्हाला काय. म्हणजे माझा मुद्दा काय, कारण त्यांच्या आवडीचा सासूबाईच्या आवडीचा काय असतो, मग सेन साई उतरून जावं. कळलं का? तसं माझा मुद्दा कशामुळे उदाहरण घेतलं, यशोदे मैयाला तिचं बाळ आवडलं नाही, तिला तिचं दूध आवडलं वरी आलेलं आणि लगे पळत गेली त्या दुधाकडे गेली. तो भगवान परमात्मा आहे. भगवान एवढा चान्स आहे गड्या. भगवान आपल्याला आई तर लोणी देत नाही. आपण काय करू, आपण व्यवस्था करू. विठाला 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 भगवान परमात्मा काय शिरले, पुन्हा डेऱ्यात शिरले आणि यशोदा मिळाले. आता डेऱ्यात गेले देवाला, तिला काय माहिती, तिला वाटलं गेला कुणकड. मग ही या ठिकाणी सुरू केलं घुसळून सोडून उन्हवणी शिरवणी घालता. उन्हावानी शिळावणी घाले ते परते लोणी येना. उन्हावणी शिळावणी घाले ते परते लोणी येना. काय झाले डोने सासूबाई कळेना. सासूबाई करीना. हा गे बायानो तुमचे जानते चाळे. हा गे बायानो तुमचे जानते चाळे. यशोदेच्या मुला देत सागो. यशोदेच्या मुला देवने देत डोळे. घुम घुम करते घुम 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 करते घुम घुम करते डेरे घुमते घुमते घुम घुम करते डेरे घुमते घुमते. आनंदल्या गवळणे गवळणे छंद छंद डोलते. आनंदल्या गवळणे गवळणे छंद छंद डोलते.
करते घुम 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 करते घुम घुम करते डेरे घुमते घुम घुम करते डेरे घुमते आनंदल्या गवळणी गवळणी चंद चंद डोलते आनंदल्या गवळणी गवळणी चंद चंद डोलते. नामदेव महाराज घुम घुम कर घुम घुम करती डेरे घुमते घुम घुम करती डेरे घुमते आनंदल्या गवळणी गवळणी छंद छंद आनंदल्या गवळणी गवळणी छंद छंद डोल छंद 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 डोल. हे नामदेव महाराज गवळण आहे. आमच्या दत्ताबाबाला असले लय भजन गोड वाजले महाराज. हां म्हणजे माझा मुद्दा काय म्हणून हे भजन भाऊचं जे आहे नंतर मी तुम्हाला सांगणार भजनाच्या बाबतीत. पण माझा मुद्दा काय कृष्ण परमाने देऱ्यामध्ये प्रवेश केला मग ऊन पाणी घातलं असतंय काय त्याचा नियम ऊनवणी शिळवणी घालता वरती लोणी काय झाले ढोणी सासूबाई काय ऊन पाणी घातलं काय लोणी येईना गार पाणी घातलं काय लोणी येईना. मग यशोदेवीने काय केलं त्यांना बाया होत्या बरं का आताच्या बायाला झंपर होती. कसली झंपर होती मला नका सांग तुमचं तुम्ही निस्तारा तुमचं तुम्ही बघा मला काय करायचंय. म्हणजे माझा मुद्दा काय आताची झंपर वेगळी आताच्या साड्या गेल्या मागच्या या ठिकाणी यशोदेव मयाची झंपर गेली आता काय काय आले मला नाही. हां म्हणजे माझा मुद्दा काय बाहेरचं झंपर होतं स्त्रियाचं खालं लज्जाचं जीवन खरं स्त्रियेचं आहे. स्त्रियांना असं वागलं पाहिजे शास्त्रातलं नियम सांगतो स्त्रियांना असं वागलं पाहिजे आपलाही कोणताही भाग पुरुषाला दिसला नाही पाहिजे. नीट आहे का शास्त्र सांगतो आपल्या शरीराचा कोणताही भाग पुरुषाला दिसला नाही पाहिजे. हे स्त्रियाचं खरं लक्षण आहे आणि त्या पद्धतीनं राहायला पाहिजे. हां आता ती पुढचं मी बोलत नाही. आता खरं सांगा ह्या पद्धतीत स्त्री आहेत का? हां नाहीत महाराज. हां गंगूबाईने तसलं लिहिलं ही बी तसलंच लिहिती गंगूबाईने असले लिहिलं ही बी असलीच लिहिती. हां खऱ्या शास्त्र सांगते पहिला सौभाग्य अलंकार कुंकू आहे. किती बायला कुंकू आहे आता? हां किती बायला कुंकू आहे? पहिल्या बायला जुन्या साड्या इरकटची लुगडी आता किती बायला लुगडी आहेत किती बायला काय जाऊ द्या तो स्वतंत्र विषय. मी तर म्हणतो अगोदर घरच्या बायका तुम्ही स्वतंत्र बरं तुम्हाला थोबाळी थांबते आलं विठाला विठाला विठाला. तुमच्या घरी पंजाबी येणाऱ्या तुमच्या बायका आहेत का नाही बोला आबा. मग तुम्ही पंजाबी येणाऱ्या बायकोला जरा एखादी चापट द्या की तशी. मला माहिती तुमची बायको पंजाबी येत नाही पण ह्यांच्याकडे आहेत ना काय काय खरं ताकद आहे का तुमची पंजाबी तुम्ही काढायची तुम्हाला म्हणतो विठाला 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 अवघड आहे. म्हणून माझा मुद्दा काय म्हणून स्त्रियाला सुद्धा सांगतो दंडवत करून सांगतो तुमचा कोणताही भाग पुरुषाला दिसण्याचा इथून पुढं तरी विषय होऊ. हां पदर दिसलं तर आपलं डोळं दिसावं. मला एक गोष्ट आवडते बरं का तेवढं मला आवडलं. काय मुली काय करतात नुसतं डोळं दिसत मला तेवढी गोष्ट आवडली बरं. स्त्रियाकडून काय गोष्टी घ्यायसारख्या घ्याव्या बरं का घ्यायसारखं. एखादी मुली तिचं तोंड दिसत नाही दिसलं मला आनंद आहे बरं का त्याच्यावर. मी मानलं त्या मुलीला फक्त डोळं दिसत कलर काळा आहे का गोरा आहे तोंडाचा विषय नाही. माझा मुद्दा काय पाठीचा भाग म्हणा आपला गालाचा भाग म्हणा अन्यान्य भाग स्त्रियांनी आपला जगाला दावू. कळलं का? आता ह्याच्यात तुम्ही जरा सुधारणा करा. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून ती यशोदेव मयेची या ठिकाणी जी साडी होती आपलं जे झंपर होतं बाह्याचं होतं मग माझ्या शर्ट का तिनं अशी बाह्य मागं केली आणि बाह्य मागं करून त्या असा हात घातला तर ह्या बाबाची शिंडी लागली. कोणाची कृष्ण परमात्म्याची शिंडी लागली. कृष्ण परमात्मा शिंडी लागली शिंडीला धरलं असाच बाबावर काढला. आता दह्यात भरलेला तो बाबा
बाहेर आल्यानंतर कसला पांढरा शुभ्र म्हणून त्याचं नाव पांडुरंग आहे. विठाला विठाला विठाला. हा मला कळलंय आजपर्यंत मी तुझ्यावर प्रेम करीत होते, खरोखर तू खोड्या करीत नाही. त्या गवळणीला महागारी लावत होती, तू लहानच आहे आमकच आहे तमकच आहे. यशोदा मायाला काय ह्याच्या खोड्या माहितीत महाराज लई चॅप्टर आहे हो. राधा घेऊन हारेला त्वरे जात मंदिरे. राधा घेऊन हारिला त्वरे जात मंदिरे. हृदय हारेला त्वरे जात मंदिरे. राधा घेऊन हारिला त्वरे जात मंदिरे. हृदय मंच के ओढवेला श्री हरी. हृदय मंचके पौळविला श्री हरी. एका जनार्दनी हरिला होगी राधा सुंदरे. एका जनार्दनी हरिला होगी राधा सुंदरी. एका जनार्दनी हरिला होगी राधा सुंदरे. एका जनार्दनी हरिला होगी राधा सुंदरी. राधे 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 जय श्याम सुंदर. राधे रे श्याम सुंदर. वाह. राधे जय श्याम सुंदर. राधे 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 गे श्याम सुंदरा. राधे गे श्याम सुंदरा. राधे राधे गे श्याम सुंदरा. आता जड करी आमोलिया मंदिरा. राधे 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 गे श्याम सुंदरा. राधे राधे गे श्याम सुंदरा. राधे राधे गे श्याम सुंदरा. गे श्याम सुंदरा. देव कसा खोड्या त्याचं सांगतो. एक वेळेस लय रडायला लागला तो बाबा. कोण? कृष्ण परमात्मा. रडायला लागल्याबरोबर राधा चालली होती तिथं रस्त्याने. काय तिचं काम निघाली आपली रस्त्याने. निघाल्यानंतर ह्या बाबाची दृष्टी कोणकडे गेली? राधेकडे गेली. राधेकडे गेल्या बरोबर ती धार काढायला चाललं होतं. कोण? धार काढायला चाललं होतं. राधेकडे बघितलं. मग धार काढा गेल्यानंतर धार कुठं काढायचं बसून काय बरोबर आहे. मग राधेकडे बघत 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 गेले. गाईच्या खाली बसायचं धार काढायची, बैलाच्याच खाली बसला येऊ. विठाला विठाला बैलाच्या खाली बसला. मग आता तो परमात्मा चतुर आहे, त्याला काय करतोय? करशील तरी हे काय. अहो बैलाची धार काढली म्हणून त्यानं आपलं एक बकेटभर दूध काढलं, नेलं पुढं. ठेव. मग माझा मुद्दा काय, ह्या खोड्या ही एक खोडी त्याची. आता दुसरी लेच रडायला लागला असात. मग यशोदा माया म्हणजे हे अगं ह्या तुला बघितलं की गपची बसतोय. यशोदा माया राधेला काय म्हणली? तुला बघितलं गपची बसतोय तर तू काय कर, न्याजा तुझ्या घराला. म्हणजे मला बी एक कटाळा आला म्हणजे ह्याचा कामच करू देत नाही काय. त्या काय त्या मला घरात लेकरं काय असेल मग आय तुमच्या सुनबाईची लेकरं कोणाकडे सांभाळा राहायची? सासूबाईकड म्हणजे आजीकड. मी म्हणतो असं रागा रागा तुम्ही कशाला सांभाळता व त्यांची त्यांना सांभाळू द्या की. नाही ना म्हणे भाकरच संध्याकाळी मिळत नाही. मग बसा सांभाळीत. मग विठाला आता बघा काय काय लेकरं आजीपाशी जाऊन बसतात. कशामुळं? त्या लेकराला माहिती आपली आजी आम्हाला काय काय ते सांभाळली. हां ही एक खोडी त्याची. दुसरी खोडी
बघत बघत लागला का पुन्हा पुन्हा राधेला बघ गप्प बसला. राधेला सांगितलं यशोदीने सांगितलं न्याज तुझ्या घरी. परमात्म्याला घरी नेलेला आहे. हृदय मंचकी पहडविला श्रीहरी आता गवळण म्हणून होती. एका जनार्दरी हायला भोगी राधा सुंदरी. नंतर पुन्हा यशोती राधा म्हणते कृष्णा तू लहानच आहे तर मोठा असतं तर बरं झालं असतं. अय राधे मला मोठा व्हायचं मंत्र येतो. असं का तुला मंत्र येतो? हो मला मंत्र येतोय. हो म्हणले मोठा. कृष्ण परमात्मा त्या राधेच्या पलंगावर काय झाला मोठा झाला. मोठा झाल्यानंतर त्या दोघाच्या गप्पा गोष्टी काय झाल्या असतील. इतक्यामध्ये तिचा नवरा अनया तिच्या नवऱ्यानं थाप टाकली. अगे राधे कुणावर बडबड करतीत कोणाला घरात घेऊन बसलीत. अगं कोण आहे घरात. घर उघड दार उघड. लागला नवरा बाहेर. आता काय अवघड झालं देवा. आता म्हणले अवघड आहे म्हणले. माझा नवरा आला की म्हणले नवरा आला तर तू एक काम कर मोठा जे होता ना तो आता छोटा हो. कोण म्हणताय राधा कृष्ण परमात्माने. हे राधे तुला कळते का नाही काय म्हणले व्यवहार काय लहानाचं माणसं मोठं होते मोठ्याचं लहान झालंय का कोणी मोठी झाली आता रस्त्याला मोठा झाले माणूस जवळ्याला जाऊन येतो पण त्याला म्हणलं तो छोट्यावर पाळण्यात झोप जमल काय छोटा होऊ शकत नाही. दुसरं उदाहरण द्यायचं तर झालं ऊसाची साखर होते पण साखरेचा ऊस होतो का. राजा तुला पटलं पाहिजे म्हणले मी कसा लहान होईल म्हणजे काय. ए ती यादात नको आम्हाला सांगू माझा नवरा मला मारील. तू का म्हणे भक्ती काजा 10व्याला जावला आहे. भक्ताची लाज कोणाला असती देवाला असती. राधा देवाची लय भक्त होती मला लय दांडगे भक्त होती लय राधेने सेवा केलेली. हां म्हणजे माझा मुद्दा काय पुढचं मला सांगा ना. नंतर पुन्हा देव काय झाले लहान झाले. आपल्या नवऱ्याला सुद्धा खरं वाटलं पाहिजे म्हणून बोटव्याचा भात केला आणि ते कृष्णाच्या त्या खाटावर खायला दिला. देव आपला खायला बसलेला आहे. तितक्यामध्ये दार उघडलं. दार उघडल्यानंतर पुन्हा तिचा नवरा घरामध्ये आला खाटाजवळ आला. तो बघतो तो देव या ठिकाणी बोटव्याचा भात खातोय. आता ह्या नयाचं स्वरूप पुणकड आणि ह्या देवाचं स्वरूप पुणकड एकच प्रमाण रूपे सुंदर हो. सावळा गे माये रूपे सुंदर सावळा गे माये रूपे सुंदर सावळा गे माये रूपे सुंदर सावळा गे माये वाजवी वृंदावना बोलणे चारिता करा भजन. भाऊंचं भजन ऐका. भाऊंचं भजन ऐका. त्यात असल्या गवळणी तुम्हाला आपण गवळणी ऐकतो दुधाला डेगरी लावायची नाही स्वतः आली तुम्हाला. एक दिवशी मी अनपटवाडीमध्ये होतो ऐका. तिथलं नियोजन गावाचं असताना मी अनपटवाडीमध्ये 8 दिवस होतो आणि आपली त्या सुतारा तिथं रोडवर गाडी उभा असती पूजाला. मग त्या वाटाने यष्ट्या सोडून जेवढी वाहनं असतील मी तर म्हणतो यष्टात टेप लावा ह्यांची परवानगी शासनाची नाही त्यांनी सुद्धा टेप लावली असते पण यष्ट्या सोडून जेवढी वाहनं असतील तेवढं ती असायच्या बघा गवळणी. आणि टांगडांग टाकडांग टांगडांग टाकडांग टांगडांग टाकडांग 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 असं माझं टकुरं उठलं का नाही मला वाटतं केव्हा पळून जाईन. विठाला विठाला 8 दिवस मी होतो
एकही गवळण मला संताच्या गातली ती ऐकू आली मग कोण टांगडांग टाकडांग 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 वाद्य बी तसलंच आहे हो काय अवघड आहे काय ह्याला परमार्थ म्हणतात काय विठाला विठाला माझा मुद्दा कुठे आहे ते परमात्म्याचं स्वरूप काय आणि ही जनावराचं स्वरूप काय भगवान परमेश्वर स्वरूप पे सुंदर हो सावळा गेम आहे त्याचं बरंच प्रमाण आहे ती भगवान परमेश्वर असं ती जनावराचं स्वरूप दाखवलं आणि होतच महाराज ते तसं मग हा नाही काय म्हणतो त्याच्या बायकोला म्हणजे राधेला हां राधे तो काय काय सुंदर मुलगा आहे म्हणले कोणाचा आहे राधेने सांगितलं हे नंदबाबाचा आहे मुलगा म्हणे यशोदाचा कृष्ण म्हणले हा एवढा सुंदर तू काय करी जा दररोज आपल्या घरी आली जा म्हणजे विठाला विठाला राधेला वाटलं बरं आता तर मालकाचीच परवानगी आता तर काय ब्रेकच नाही चला रामकृष्ण हरी सुपर गाडी विठाला भगवान परमात्म्यानं अशा खोड्या करायला लहानाचा मोठा व्हायचा मोठ्याचा लहान व्हायचा असा नाही म्हणून ह्या सर्व तक्रारी या ठिकाणी यशोदयमयकडे आल्यानंतर यशोदयमयनं सांगितलं तो आता इथं राहायचं नाही तुला आता गाई घेऊन पाठवलं पाहिजे दुसरं चरण जाळी घेऊन कांबळे काठी 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 जाळी घेऊन जाळी घेऊन कांबळी काठी 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 जाळी वाली वेणू पाटी जाळी वाली वेणू पाटी जाळी वाली वेणू पाटी जाळी वाली वेणू पाटी जाळी घेऊन काठी जाळी घेऊन कांबळी काठी जाळी घेऊन कांबळी काठी जाळी वाली माती जाळी घेऊन कांबळी काठी जाळी घेऊन कांबळी काठी जाळी घेऊन कांबळी काठी जाळी घेऊन कांबळी काठी जाळी घेऊन खांबळी काठी मग यशोदाचा नाही झाला कृष्ण परमात्म्याला बोलले हे तू खाड्या करतोस म्हणे कोणच्या घरी लहान होतोस कुठं मोठा होतोस कोणाला काय सुन होती गर्भिणी तिशी पुशी चक्रपाणी कोणची गवळण दत्ताभाऊ म्हणा मिळाली गवळणी गवळणी देते यशोदे गाराणी देते यशोदे गाराणी कोणी करी चक्रपाणी ऐक साजनी यशोदे कोणी करी चक्रपाणी ऐक साजनी यशोदे मिळाली गवळणी मिळाली गवळणी
माझी गर्भिणी नुसतं सरळ म्हणा. पुसे चक्रपाणी कैसी झाली सहो गर्भेने तवती हसू लागली. सुनवती माझी गर्भिणी ती सपुसे चक्रपाणी कशी पोषे चक्रपाणी कैशी झालीस गर्भिणी. आता ही काय बोलणं हो देवाचं. देवा असला तुझ्या घरचा जागीरदार असं बोलत असते तुझी. नाही 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 अवघडच प्रश्न आहे होता का ही देवाच्या खोडे जवळ बैसला जाऊनी पोट पाहे चाच पोट पाय चाच पोनी नकळे ईश्वराची नकळे ईश्वराची करणे तवती हात झिडकाई. झिडकारली तिला हे तुला कळतं का नाही माझं पोट तपासतो म्हणले तुला काय कळतं का नाही तवती झिडकारी. झिडकारी शब्द त्याला दिलं पुरं ढकलून तिकडे पलीकडे. म्हणजे माझा मुद्दा ह्या खोड्यात का नाही असल्या खोड्या मग ह्याला काय करावं असल्या खोड्या मग यशोदा महिना बोललेलं आहे. मग तुला शिक्षा मग तुला काय शिक्षा आता तू काय घेऊन गेलं पाहिजे मन त्याचं चरण हित वर्णन आहे. म्हणून दुसऱ्या चरणात काय सांगितलंय आता ह्या दुसऱ्या चरणात काय सांगितलंय गौळ अभंगाच्या दुसऱ्या चरणात खांदे घेऊन कांबळे काटे जाळी घेऊन जाळे घेऊन कांबळे काटे गायी वळी वेणू पाठी. मग परमात्मेकडे या ठिकाणी गायी दिलेले आहेत आणि काठी गाय राखायला काठी लागते. जाळे घेऊन कांबळे कांबळे म्हणजे घोंगडी काठी हे सर्व आयुध्य घेऊन कृष्ण परमात्मा कुठं गेलेले आहेत गायी राखायला गेलेत. गायी वळी वेणू पाठी गाय वेणू असा पाठीमागं ठेवलेला आहे. गायी वळी वेणू पाठी गायी वळी वेणू पाठी ठीक आहे. मोठे भावार्थाचे बळ आता भगवान परमात्म्याचं भक्ताचं भावार्थाचं बळ आहे. आता भावार्थाचं बळ काय आहे माझ्या आत्म्याला 21 देवताची शक्ती मला माहिती आहे. विठाला विठाला माझे पांडुरंगानं काय काय कामं केलेत हे माझ्या आत्म्याला माहिती आहे. मोठे भावा मग एवढा देव ऋणी काय मन झाला एवढा ऋणी काय मन झाला मला काय माहिती आहे. नंतर सांगतो पूजाचा कुटाणा काय आहे ती नंतर सांगतो. म्हणजे माझा मुद्दा काय मोठे भावार्थाचे बळ आमच्याकडे काय नाही फक्त आमच्याकडं भगवान परमात्म्याची सेवा कर फक्त आमच्याकडे भाव आहे. आम्ही काय आम्ही सदैव सुरू आमच्यापाशी काय आमच्यापाशी भाव आहे फक्त. शास्त्र सांगतंय भांडवल गाठी तरी विश्वास झालो ते झालो निचे दास न पाहे मागील ते वास पुढती शेष सेविचाची. मग भावे न भक्ती भक्ती विन मुक्ती बळवे न शक्ती भावे तुळशी जळ पाणी जोडा हात म्हणावे पतित वेळोवेळा. कळलं का दुसरे का मग तुझं भाव आहे देव ती सुरुवात काय भावे गावे गीत भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं व्हावा आहे देव तरी हा माझा मुद्दा येत आहे. भावनायुक्त अंतकरण परमात्म्याची त्या गोपाळाने सेवा केली त्याचं काय शक्य आहे. देव भाव मोठे भावार्थाचे देव बाळ अहो बाळ झाला यशोदेचा बाळ झाला. यशोदेची भक्ती विचारा. राधेचा संग केला राधे संगतीत राहिला. राधेची भक्ती पहा कोणाच्या बी संगती जातो काय आणि देव कोणाबरोबर संग करत नाही. हेट आजाबाद जवळ सुद्धा येणार नाही तुम्हाला बोलणार सुद्धा नाही तुमच्या दृष्टीवर सुद्धा अशा 1000 स्त्रिया समोर उभा करा. आका जगातल्या सर्व स्त्रिया उभा करा इकड आणि आमची राधा इकड उभा करा परमात्मा राधेकडे जाणार. विठाला अरे का राधेकडे जाणार त्याचं कारण राधेने तशी भक्तीच केली ती मला सांगायला वेळ नाही. माझा मुद्दा काय असा भगवान परमात्मा आहे. मग मोठे भावार्थाचे बोल देव झाला तिचे बाळ झाला का नाही लहान झाला का नाही लहान होत झाला का नाही तिथं कुठं यशोद देवकी पशी लहान झाला ना काय मोठा होता. देवानं सांगितलं अरे एवढा देव तू मोठा 5 वर्षाची मूर्ती तिथं त्या कारागृहामध्ये देवकी पशी या ठिकाणी जन्माला आली. मग देवकी म्हणली अरे तुमच्या भक्तीमुळे प्रसन्न झालो आलो म्हणलं तुमच्या पुढं 5 वर्षाची मूर्ती कृष्ण परमात्म्याची तिनं कृष्ण परमात्मा मी तुझं बाळ आहे म्हणले. यशोद त्या देवकीनं 5 वर्षाची मूर्ती माझं कोण बाळ म्हणेल का हो लहान. देवकीनं सांगितलं लहान हो झाला का नाही लहान बालक झाला. नंतर सांगितलं मला नंदाच्या घराला होती पुढचा विषय म्हणजे माझा मोठे भावार्थाचे बोल देव झालं तिचे बाळ असो तुका म्हणे भक्तासाठी देव धावे पाठोपाठी नामयाचे पाठी चाली शिक्की शिरात काय काय टामाला पुढे मागे पुढे उभा राहे संभाळीत आली आघात निवाराया. भगवान परमात्मा तो भक्ताला सांभाळण्यासाठी का मागे होतो का पुढे होतो. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू शारते शारंग धरू अर्जुन काय काय टामा तो पुढे राहतो
आता तिथं सांगणं पुढं काय म्हण राहिला तर त्याची बरीच कारणं आहे ती. महाग का त्याच्या महाग राहिला नाही तिची बरीच कारणं आहे ती मी सांगत नाही. हां काय काय टायमाला महाग राहतो, काय काय टायमाला पुढं राहतो आणि भक्ताचं काय करतो संरक्षण करतो. मग तुका म्हणे भक्तासाठी देव धावे पाठोपाठी. हां जाळी घेऊन कांबळी काठी गाय वेळू पाठी. बरं चिंतन आहे. हां पण मला थोडा वेळ आपलं वेळेत कार्यक्रम करायचा असल्यामुळे मी इथं स्टॉप करतो. ठोब्बा रुक्माई गो ठोब्बा रुक्माई विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये. आता काय करा फक्त 5 मिनिटात 2 चाली म्हणा. कोण म्हणतो म्हणा सावकरी 2 जण म्हणा पाठदिशी. लवकर म्हणा ह्याला आणि त्याला म्हणू नका लवकर म्हणा. देखील अशी माती खाता बोल देखील अशी माती खाता देखील अशी माती खाता दाव्याने बांधे माता. देखिला से माती खाता देखिला से माती खाता
हो असो ते केलाशी माती खाता नव्याने बांधे माता 10-15 मिनिटामध्ये आपण कार्याचं चिंतन करून ही सेवा पूर्ण करू. 11 वाजून 4 मिनटं झालीत. आता फक्त 15 मिनटं घेतो. हां असो आपलं ही काल्याची सेवा आहे. आज काल्याची सेवा म्हटल्यानंतर चरित्र ते उच्चारावे केले देव गोकुळी. गोकुळामध्ये भगवान परमात्म्याने जे काय चरित्र केलं आहे त्याचा उच्चार या ठिकाणी आजच्या कीर्तनामध्ये करावा लागतो. भगवान परमात्म्याने जे काय चरित्र केलेलं आहे 2 अवस्थेमध्ये केलेले हे दशे चरित्र केले नारायणी रांगता गोधने राखीत आहे. असो परमात्म्याने 2 अवस्थेमध्ये चरित्र केलेलं आहे. रांगताना केलेलं आहे आणि गाय राखताना केलेलं आहे. आता रांगताना काय काय केलेलं आहे गाय राखताना काय काय केलेलं आहे हे तुम्हाला सर्वाला माहिती आहे. कारण अभंगामध्ये थोडं चरित्र मी अगोदर सांगितलेलं असल्यामुळे डबल सांगत नाही आपल्याला बाकीचे काम आहेत. असो म्हणून फक्त प्रमाण सांगतो. गिरीगोवर आपलं कपट्या मामूल भट्ट दिली पिढीदान सुशिली पुतनाविषयी पाजिताची स्तन उकळी बांधे तो पडे दिली उमराजून बोक्सोनी मृत्तिका वदनी दाविली भोवनी. हे बालपणा तर चरित्र. आता नंतर पुन्हा गाय राखताना मोठे झाल्यानंतर काय काय केलेले कपट्या मामल भट्टा दिली पिढीदान सुशिली आपलं गिरी गोवर्धन येणे उचलिला कालिया महासर्प नाथोनी आणला जळत वनवाहू मुकेशी प्राशीला केळता आघा सुर चिरुनी सांड. ते मोठं झाल्यावर ज्या टायमाला ती गाय राखा गेले का त्या टायमाचं अशा प्रकारचं चरित्र परमात्म्याचं आहे. म्हणून भगवान परमात्माना हे जे चरित्र केलेलं आहे चरित्राचा फक्त उच्चार करायचा आहे. म्हणून भगवान परमात्मा तसं बरंच चरित्र सांगायसारखं आहे पण आपल्याला सांगायला वेळ नाही. म्हणून परमात्म्यानं दह्यादुधाच्या चोऱ्या केलेल्या आहेत. पुन्हा चित्ताची चोरी केलेली आहे. दह्यादुधाची चोरी केलेली आहे. दह्यादुधाची चोरी कशासाठी दह्यादुधाची चोरी ते गोपाळ सांभाळण्यासाठी आणि चित्ताची चोरी तुम्ही आम्ही परमार्थ करण्यासाठी चित्ताची चोरी केलेली आहे. असो अशा प्रकारच्या सर्व बऱ्याच चोऱ्या केल्यानंतर या ठिकाणी यशोदमयकर तक्रार आली. साऱ्या गवळणी तिकडं आलेल्या आहेत. गवळीने सांगती गाराणी रात्री आला चक्रपाणी खावणे दैद तुकलोनी अगदी फोडेली ग बाया माशी पावणे सुधी बाल तुझा काना पोटवर सोसू मी धिंगाणा. दुसरी आली धाव पहिली गेली दुसरी आली यशोदमयकर. दुसरी काय म्हणते दुसरी आली धावणी याने बाय काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी डोळीची गाठ बांधणे. आता ती तर गोष्ट तुम्हाला माहिती आहे. पती पत्नीची गाठ बांधणे ती गवळी होता 5.5 फूट आणि गवळण होती 7.5 फूट. हा का तसं त्याने बायको पसंत केली ती कोणाला ठेवा असली म्हणजे मोठी बायको 7.5 फुटाची बायको कुठं करीत असते तू हो 5.5 आणि ती 7.5 फुकलं त्याचं गणितच हुकलं. आंब्याला नीट दगडच लागला नाही आंबाजी पाड्या दुसरंच पडलं काहीतरी विठाला विठा. आता हिथून पुढच्या माणसानी विठू दांडूचा खेळ आहे बरं का. पुढं मी सांगतो अशा प्रकारचा तो खोड्या करायला लागला. खोड्या करीत करीत पुन्हा तो परमात्मा खेळ सुरू केलेली. खेळ सुरू केल्यानंतर विठू दांडू चेंडू वगैरे नानापरी विठू दांडू चेंडू वगैरे नानापरी. आता त्यात विठू दांडूचं फक्त विठी म्हणजे काय दांडू म्हणजे काय विठी म्हणजे काय दांडू म्हणजे काय ऐका. विठी म्हणजे मुलगी कोणाला मुली आहेत त्या ज्याला असते ते असते पण मुली झाल्यानंतर नाराज होत जाऊ नका. माणसं मुलगा झाल्यानंतर घ्या पेढे आणि मुलगी झाल्यानंतर घ्या जिलबी. अरे पोरं झाल्यानंतर जिलबी वाटा आणि मुली झाल्यानंतर पेढे वाटा. विठाला 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 नीट ऐका. मुली झाल्यानंतर कोणता आनंद आहे आणि मुलं झाल्यानंतर कोणता आनंद नीट ऐका. मुली झाल्यानंतर शास्त्रातलं तुम्हाला पुण्य सांगू साळंकत कन्यादान पृथ्वीदानाची समान. आपल्याला एक मुलगी झाली त्या मुलीचं जर लग्न केलं मला लग्न करावं लागतं मुलगी म्हणून एका मुलीचं लग्न केलं तर त्या बापाला पृथ्वी दान केल्याचं पुण्य लागतं. वाजवा ह्यांच्या नावानं टाळ्या. नीट ऐका. एक मुलीचं कन्यादान पृथ्वीदानाचे तुकोबऱ्याचं प्रमाण आहे म्हणा. हे तुकोबऱ्याचं प्रमाण कोण नाही म्हणता येईल का आहे. मग एक मुलगी केली तिला एक पृथ्वी दान. आता चंदू महाराज आहेत तुम्हाला माहिती आहे का बनकारी चंदू महाराज आहेत का ऐका. त्या माऊलीला 7 मुली झाल्या. किती मुलाची वाट बघत असतं व्यवहारातलं ती गोष्ट. मुलगा व्हावा काय तू
पहिली मुलगी झाली, मुलगा दुसरी अहो 7 मुली झाल्या म्हणून. मग 7 मुली झाल्यानंतर मग मी काल त्यांना विचारलं, आलच्या काहीतरी नारळ घेऊन आलं तर प्यायचं नारळ, ढेगारा पाला तिथं मला कुठं सवड आहे. माझा मुद्दा काय, मग मी म्हणलं आता मला बी काय एवढं माहिती नव्हतं, मी थोडी चौकशी केली. म्हणलं तुम्हाला किती मुली झाल्या, म्हणजे 7 मुली झाल्या म्हणे. एक तक्रार आहे एका मुलीची. त्यांनी सांगितलं तेव्हा का आता ही 5वा जे नंबर आहे तिचा नवरा दारू पितोय मुलीला, दारू पितोय. आणि त्या मुलीला बी 4 मुली झाल्या, त्यांना 7 आणि त्यांची जी कन्या होती तिला 4 मुली झाल्या. आणि त्यानं ती दारू पित असल्यामुळे काय त्यांचं असं व्यवहारातलं काय कुठं ना किंवा ते आई बापाच्या घरी पोरगी नेऊन सुटली. आता त्या चंदू महाराजची पोरगी बी सांभाळायची आणि 4 मुली बी सांभाळायच्या आणि बायको बी सांभाळायची. माझा मुद्दा काय, 7 मुली झाल्या, 7 मुली झाल्या. त्या चंदू महाराजाला 7 मुलीचे लग्न करावं लागलं. मग चंदू महाराजाच्या जीवनामध्ये 7 वेळेस पृथ्वी दान केल्याचं पुण्य झालं. 7 वेळेस पृथ्वी दान करायचं पुण्य. साधी पुण्य झाले का महाराज? वाजवा त्यांच्या नावानं टाळ्या. आता 7 मुलीच्या नावानं 7 वेळेस कन्यादान केलं, 7 वेळेस पृथ्वीदानाचं पुण्य. आता आपल्या ब्रह्मचार्याचं कुठं मानाचं विठाला 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 विठाला. कोण ब्रह्मचार्याला विचारतोय? ब्रह्मचार्याचं पुण्य तू कोपऱ्याने सांगितलेलं नाही, अजाबात सांगितलेलं. पण सांसारिक माणसाचं पुण्य तू कोपऱ्याने सांगितलं, कळलं का? म्हणून मुलगी जर झाली तर काय करायला, हे ह्यासाठी लग्न करा बरं का. पहिले मी आता सांगत होता यार, म्हणून मी सांगतोय आता लग्न करा. लग्न करा तर तुम्हाला मुलगी होईल. 1 मुलगी झाली की 1 पृथ्वी दानाचं पुण्य, 2 म्हणून. आता इतकं, आता ही पुण्य कोणाच्या पदरी? किती ब्रह्मचारीचे वळ लावा ही तुझ्या चित्तापर्यंत. आर ब्रह्मचार्याच्या नशिबाला नाही, लावा डोळ्याला पाणी, मनानच राहा. विठाला विठाला विठाला. एवढं संसारिक माणसे पुण्यवान आहेत महाराज. म्हणून मुलगी झाल्यानंतर दुःख करू नका. मुलगा झाल्यानंतर त्याचं पुण्य सांगितलेलं नाही, अजाबात काय. पण तुमच्या व्यवहारामध्ये मुलगी झाली की बाप काय होतो, नाराज होतो. नाराज होऊ नका, तुला लय पुण्य बाबा, अरे त्याच्यावरच तुझा उद्धार आहे. नको परमार्थ करू. विठाला विठाला विठाला. पुण्य महाराज साळंकर कन्यादान. मुलगा झाला त्याचं पुण्य सांगितलेलं नाही. ठीक आहे, तुम्हाला वाटतं मुलगा असल्यानंतर आपल्या संसारात काम, मुलगी झाली की तिच्या नवऱ्याकडे जाणार आहे, आपल्यापाशी काय. हा तुमचा एक मनाचा दृष्टिकोन असतो. मुलगा झाल्यानंतर आपल्या घरी राहतो आणि मुलगी दुसऱ्याच्या घरी जाते. म्हणून तुमची मनातली काय आवड आहे, आपल्याला मुलगा व्हावा, बरोबर आहे. पण मुलाचं पुण्य नाही. मुलाचा एकच फायदा, तुमच्या घरातल्या कामाला फक्त त्याचा उपयोग आहे, बाकी काय उपयोग नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि मुलगा जर कर्तृत्वगार जर निघाला चांगला, दत्ताबाबा सारखा जर निघाला, ज्ञानेश्वरी पाठ करील, भजन करील, ही करील, त्यात तुमचं आईवडिलाचं काय आहे, नाव आहे. आपले आहे ता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचे या. पण तिथं अगोदर काय, कुळी कन्या. अगोदर कन्या शब्द आहे. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा. म्हणून ज्यांना ज्यांना मुली आहेत ती नाराज आहेत माणसं, त्यांना माझा जे हरी. आता तुम्ही नाराज होऊ नका, तुम्हाला हे पुढं पुण्य प्राप्त होते. असो, मग अशा प्रकारचा हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून जीवनामध्ये कृष्ण परमात्म्याने त्या लीला केलेल्या आहेत. लीला केल्यानंतर मग त्या सर्व या ठिकाणी सर्व ठरलं. परमात्म्याला या ठिकाणी बोलविले. दुसरी आली धावणी, याने बाय काय केली, पतीची दाढी माझी धुयची घाटबाई कोणा सुटेना. कशामुळे आपला विषय निघाला होता, दाढी विणीची गाठ. गवळण किती होती, 7.5 फूट. गवळी किती होता, 5.5 फूट. त्यांचं कसं जमलं असेल, त्यांचा विचार त्यांची त्यांना माहिती. भांडणं करीत होती, मला माहिती. माझा मुद्दा काय, अशा प्रकारचं चिंतन. पुन्हा अवघ्या मिळून गवळणी येते नंदाच्या जातो आम्ही गोकुळ. असो,
सर्वाची तक्रार कृष्ण परमात्म्याने सांगितलं, यशोदे आता तू गाय घेऊन जा. गाय घेऊन गेल्यानंतर या ठिकाणी अगोदर सांगितलं, यशोदे घाडा करी चाल, मला जेव घाल, साध्या गावाची पोळी लाटी. असो बरं चिंतन आहे. मग परमात्म्याने या ठिकाणी ती गाय घेतलेले आहेत आणि गेलेले आहेत. वनामध्ये गेल्यानंतर विठ्ठू दांडू चेंडूलो घोरे नाना परी, विठ्ठू दांडू चेंडूलो घोरे नाना परी. दांडूचा खेळ मला सांगायचा. विटी म्हणजे कोण, दांडू म्हणजे कोण. आता ठीक आहे, मुलगी म्हणलं की तिला 2 घरचा व्यवहार मुलीजवळ. पहिला मुद्दा जन्मालेलो आई बापापाशी राहावं लागतं तिला, आणि लग्न झाल्यानंतर नवऱ्यापाशी राहावं लागतं, बरोबर आहे. मग तिला 2 कार टोक आहे ती बघा. विटी मग मधी डबरू, हिकून एक टोक आणि इकून एक टोक. या शब्दाचा अर्थ इकून वडिलापाशी राहिल्यामुळं वडिलाकर तिचा होणारा खर्च, जन्माल्यापासून ते लग्न होईपर्यंत तिचा खर्च कोणाकडे आहे, वडिलाकडे आहे. म्हणून हे खर्च एक टोक बरं का, कार. आणि दुसऱ्यामध्ये एकदा लग्न झालं की कुठं जाते, नवऱ्याच्या घरी जाते. लग्न झाल्या दिवशी मग नवऱ्याच्या घरी गेले की मग तिथं किती दिवस राहावं लागतं तिला, मरेपर्यंत. म्हणून दुसरं टोक, म्हणजे ह्याला विठी म्हणायचं. ठीक आहे. आता दांडू, दांडू म्हणजे असा लांब असतो, त्याला शिपला असतो, शिपला खालून आणि बंद केलेली असते. मग बाप म्हणजे दांडू. बाप म्हणजे कोण, मग बाप काय करतो, असं 2 पाय करतो, दुईकड खाली जमीन केलेली असते आणि ते दांडू आडवी लावतो. आणि विठी आडवी लावली की बाप काय करतो, कोणतो. बाप कोणलं, मग विठी काय पासून त्यापासून वेगळी होते. मग त्यावेळेस कोलणारा सुटला आणि झेलणारा गोबी. ज्याने झेललंय इटी म्हणते नक रे मला झेल, म्हणते वरीच असते बरं का ती, नको रे माझं कार टोक आहे बरं का, दोघाचा काटा खाल्लाय, दोघाचं हे केलं, मला नको झेलू. अगं तू झेलणार, अगं मी झेलणार. अगं काय खर्च होती, मी साला नाही, ऊस तुडी करी, काय ती करी, पण तुला झेलणार. मग विठीची ती विनंती सांगितलं होती, पण हे का ऐकत नाही. मग इथे या 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 काय करतो, झेलतो आणि झेले ते तो गोवीला, आणि ज्याने विठी कोणी तो सुटला. म्हणजे बाप काय झाला, सुटला, आणि जावाई काय झाला, सुटला. याला विठ्ठू दांडूचा खेळ म्हणायचं. मग एक दिवशी आमचा विषय झाला, समर्थ्या आद्या, अरे वाढ बेटून म्हणे इटी कोणाला घ्यायची. मी नाही बाबा झेलणार. समर्थ म्हणतो मला नका रे इटी. अरे मी बी बघतो म्हणलं झेलतात का नाही, मी कुठं गेलेलो नाही म्हणलं. आता तुम्ही लहानातून तुम्हाला काय गाजर झालं कळलं इटी म्हणजे काय आणि काय, कोणा तुम्हीच म्हणता या विठाला खेळ. असे खेळ खेळण्याचा झेल येतो गोवीला बरं का. आता हे विठी दांडू पासून दत्ता बाबा सुटलेत, गाडे बाबा सुटलेत. आमचं तर काय झालं काय, रामकृष्णारी काय जे असेल ते असं. पुन्हा आता आहेत काय काय आता विठू झेलणारे आता चालला असेल कोणाच्या मनातून काय, कोणाच्या मनातून काय. जरी झालं तरी तुम्हाला मी सांभाळतो बरं का, काळजी करू नका. विठाला विठाला भगवंतानं ताकद दिलेली आहे. जी गुणवान मंडळी असेल ना त्यांच्यासाठी आता आळंदीला खोल्या केलेल्या आहेत. त्यांच्या नवरा बायकोला बघा, त्या नवरा बायकोला स्पेशल रूम. पण तू संस्था शिकेव, भजन कर, ज्ञानोबारायचं दर्शन घे. अरे गावातन काही काय गाजर, काय गावातन घरात काय नाही मारा इथं. खरं ती आळंदीला, खरं ती संस्थेत आहे. मग तुमच्या मनात काय तसं दुखून मुकुड वाटू देऊ नका. मी तर मगाच सांगितलं, अवश्य लग्न करा, अवश्य लग्न करा. लग्न केल्यानंतर मुलगी होईल, मुलगी झाल्यानंतर पृथ्वीचं पुण्य मिळेल. पण त्यांना मी सांगणार, मुलगी झाली तिची लग्न मी करणार नाही. नवरा बायकोला सांभाळीन, त्या मुलीचं लग्न तुमच्या बापानं करायचं, माझ्याकडनं करा बाबा ती कुठाना. म्हणजे माझा मुद्दा काय, अशा प्रकारे जी करते त्याच्याकडं मी त्यांची सेवा करायला काय आहे तयार आहे. असून माझा मुद्दा काय आहे, विठ्ठू दांडूचा खेळ. असे खेळ खेळल्यानंतर खांदी बारो पोटी बुक काय खेळ याची सुख. हां सर्व आता कवर खेळा खेळ.
खेळायचे म्हणले. नंतर सर्वांचं ठरलं. मग कृष्ण परमात्म्याने सांगितलं, हे आज म्हणले आपल्याला जे काय काला करायचं म्हणले आज, मग आज काय करा, स्वतंत्र काही जीवू नका. आज आपल्याला जेवायचं स्वतंत्र, आज आपल्याला काला करायचं. ते काला या शब्दाचा आता अनेक वस्तूचं मिश्रण, त्याला म्हणायचं काला. मग भगवान खडकी सोडे येल्या मोठा, आजचा दहीकाला गोमोठा सर्वांनी सिद्ध एकत्रित केलेले आहेत आणि परमात्म्याने स्वतः तिथं काला केलेला आहे. त्याचं चिंतन सुखाचार्य करतात. बिभ्रत वेणू जठर पठयो सुखवेत्रेच कक्षी निष्ठामध्ये सोपी सुरदो हा सेंदरी स्वर्गीय लोक यज्ञ भगवान पुंडलिका वरदा हरी श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली तुकाराम हरीश्वर माऊली धनराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली तुकाराम हरीश्वर माऊली धनराज माऊली ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली तुकाराम हरीश्वर माऊली धनराज माऊली तुकाराम. आता आपल्याला काय करायचंय, आरती करून थोडं चिंतन बसायचं थोडं आणि 15 ते 20 मिनिटामध्ये पुढचा कार्यक्रम सांगणार आहे. उभं राहून जमणार नाही, सर्वांना बसू द्या खाली आणि कोणी उठवू नका. आता लगेच ताबडतोब 2 चाली पाठदिशी म्हणा, 2 जण पुढून 2 जण मागं म्हणा पाठदिशी. कोण कोण म्हणतात? तुका म्हणे भक्तासाठी